ओके. वेलकम टू आवर न्यू सिरीज. या सिरीजमध्ये आपण ॲग्रिकल्चर ऑप्शनलचं एक थोडंसं वेगळ्या पद्धतीचं किंवा वेगळ्या धाटणीचा आपण इथं अभ्यासक्रम जो आहे तो करणार आहे. या सिरीजला मी नाव दिलंय क्वेश्चन आन्सर सिरीज. याच्यामध्ये आपलं ॲग्रिकल्चरचं जे बॅकग्राऊंड आहे, म्हणजे कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने आपण अभ्यास केलाय, पेपरच्या आधी आपण काय करतोय, 2-4 दिवस काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स घेतोय, त्या सिलेक्टिव्ह क्वेश्चन्सचं चांगलं प्रिपरेशन करतोय आणि अकॉर्डिंगली मग पेपरमध्ये जाऊन आपण त्याची उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सो त्या मॉडेलवर आधारित ही सिरीज जी आहे ती आपण चालू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन्सचं डिस्कशन करणार आहे. जे सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स ॲग्री ऑप्शनलच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर थोडेसे महत्वाचे आपल्याला दिसून येतात. आता बघा, ऑप्शनलच्या पेपरमध्ये म्हणजे युपीएससीचं जर मॉडेल आपण बघितलं तर ऑप्शनलच्या पेपरमध्ये दोन सेक्शन्स असतात, सेक्शन ए, सेक्शन बी. दोन्ही सेक्शन्समध्ये पहिला क्वेश्चन जो असणार आहे, ठीक आहे, हा, आणि इकडच्या बाजूला पाचवा क्वेश्चन असणारा हा, हे दोन कंपल्सरी क्वेश्चन्स असतात. कंपल्सरी म्हणजे याला तुम्हाला ऑप्शन्स नाही आहेत. याच्यामध्ये पुन्हा 5 सब क्वेश्चन्स आपल्याला दोन्ही साईडला दिसून येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4. बी मध्ये 5, 6, 7 आणि 8 असे दोन्ही सेक्शन्समध्ये 4-4 क्वेश्चन्स आपल्याला दिसणार आहेत. त्या 4-4 क्वेश्चन्स पैकी 2 क्वेश्चन जे आहेत ते कंपल्सरी आहेत. सो अराउंड 10 प्रश्न आपल्याला कंपल्सरी बघावे लागतात इथं. त्यानंतर हे बाकीचे जे प्रश्न आहेत यांच्यामध्ये 3 सब क्वेश्चन्स असतात. यांच्यामध्ये 3 सब क्वेश्चन्स आपल्याला दिसून येतात. 3 सब क्वेश्चन्सचा मार्किंगचा क्रायटेरिया जर बघितला तर काही पेपरमध्ये युपीएससीनं काय केलंय, 20-15-15 या हिशोबाचा क्रायटेरिया ठेवलाय. सो काही 20 मार्कर्स आहेत, काही 15 मार्कर्स आहेत, आणि काही वेळेस त्यांनी 20-20-10चा क्रायटेरिया तिथं ठेवलाय. ठीक आहे. रिसेंटली 1-2 वर्षामध्ये ते 20-20-10 या पद्धतीनं तिथं जात असलेले दिसून येतात. ठीक आहे. सो प्रत्येक प्रश्न 50 मार्कांचा आपल्याला दिसतो. एव्हरी क्वेश्चन दॅट इज डिझाईन विल बी ऑफ 50 मार्क्स. आणि या टोटल 8 प्रश्नांपैकी आपल्याला 5 प्रश्न जे आहेत ते कंपल्सरी सोडवायचे असतात. ठीक आहे. हे सगळे पाच कंपल्सरी सोडवले आणि राहिलेल्या 6 मधले 3 प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात. 3 मध्ये सुद्धा सेक्शन ए मधला काही प्रश्न असावा, सेक्शन बी मधले काही प्रश्न तिथं असावे. ठीक आहे. सो जनरली एक थंब रूल जर सांगायचा झाला, पहिला आणि पाचवा आपण सोडवला, 3 मध्ये इकडचे 2 सोडवले, इकडचा 1 सोडवला. ठीक आहे. सो टोटल 6 पैकी 3 प्रश्न मला तिथं सोडवायचे आहेत. असं करून पेपर जो आहे तो पेपर आपला कव्हर तिथं होतो. ठीक आहे. सो नंबर ऑफ क्वेश्चन्सचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं, 5 अधिक 5 10, त्याच्यानंतर 3, 6, 9, टोटल 19 प्रश्न आपल्याला या टोटल पेपरमधनं सोडवायचे आहेत. टोटल पेपरमध्ये किती क्वेश्चन्स येतात, हे 9 आहेत, हे 9 18 आणि वरचे 10 28. सो 28 पैकी फक्त 19 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आता सुरुवातीलाच हे डोकं लावा असं मी का म्हणतोय, तर याच्या मागचं लॉजिक सिंपल आहे. जेवढे काही क्वेश्चन्स पेपरमध्ये येणार आहेत, सगळेच्या सगळे प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करण्याची गरज नाहीये. ठीक आहे. सो थोडंसं अभ्यास कमी असेल पण स्ट्रॅटेजिकली पोझिशन्ड असेल, तर तशा केसमध्ये स्ट्रॅटेजिकली पोझिशन म्हणजे तुम्ही थोडंसं सिलेक्टिव्ह तिथं जाताय, तर त्या केसमध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व पेपर विदाऊट कम्प्लिशन ऑफ टोटल सिलेबस पेपरमध्ये लिहिता येऊ शकतो, पेपरमध्ये कम्प्लीट करता येऊ शकतो. ठीक आहे. सो यालाच पुढे घेऊन जाण्यासाठी आपण ही सिरीज डिझाईन केली आहे, ज्याच्यामध्ये अराउंड 300 क्वेश्चन्सचं डिस्कशन आपण करणार आहे. 60 सेशन्स असणार आहेत आणि प्रत्येक सेशनमध्ये आपण 5 क्वेश्चन्सचं डिस्कशन तिथे करणार आहे. ठीक आहे. सो प्रत्येक सेशन जे आपलं ते तास सव्वा तासाचं चालेल. 5 प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे म्हणजे काय, तर क्वेश्चन डिकोड कसा करायचा, क्वेश्चनच्या इंट्रोमध्ये काय लिहिता येऊ शकतं, क्वेश्चनच्या बॉडीमध्ये काय असायला पाहिजे, त्या बॉडीचं स्ट्रक्चर आपण डिस्कस करणार आहे. मग इथं मी माझ्या एंडनं तुम्हाला काय काय प्रोव्हाइड करतोय, तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला क्वेश्चनचं स्ट्रक्चर प्रोव्हाइड करणार आहे. जे क्वेश्चनचे स्ट्रक्चर जनरली आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस भरपूर कामाला आले होते. ठीक आहे. सो स्ट्रक्चर मी प्रोव्हाइड करणार आहे. सेकंड थिंग, मॉडेल आन्सर सुद्धा मी तिथे देणार आहे. आता बघा, हे मॉडेल आन्सर्स आहेत, थोडेसे मोठे असणार आहेत, थोडेसे लेंदी मॉडेल आन्सर्स हे नक्कीच असणार आहेत. बराच डेटा मी त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे अपेक्षा आहे की तुम्ही ते मॉडेल आन्सर व्यवस्थित वाचावं, शक्य झालं तर ते आणखी चांगल्या पद्धतीने पाठ करावं.
कारण जेवढं पाठांतर आपण करतोय त्याच्या एक 60-70% आपल्याला पेपरमध्ये येतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे थोडंसं मोठं मॉडेल आन्सर, गरजेचा डेटा ऍक्च्युअल मध्ये पेपरमध्ये आला आणि ज्या टॉपिकला आपण टच करणार आहे, ज्या टॉपिकवर तो क्वेश्चन डिझाईन झालेला आहे, ज्या टॉपिकला आपण टच करणार आहे, त्या टॉपिकची कन्सेप्ट शीट सुद्धा तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्या टॉपिकची कन्सेप्ट शीट सुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे. सो फ्लो कसा असावा, सगळ्यात पहिले तुम्ही कन्सेप्ट शीट बघणं गरजेचं आहे, तो टॉपिक अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आलेला क्वेश्चन काय आहे तो डिकोड करणं गरजेचं आहे. क्वेश्चनचं स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं आहे आणि फायनली मॉडेल आन्सर जे आहे हे मॉडेल आन्सर तुम्हाला तुमच्याकडनं नंतर पाठ करणं अपेक्षित आहे. जर या वेनं तुम्ही जात असाल, या फ्लोनं जर तुम्ही तिथं जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर कमी वेळेमध्ये तो प्रश्न तयार होईल, कमी प्रश्नांमध्ये तो सब्जेक्ट तयार होईल. म्हणजे इमॅजिन करून चला 1 तासाचं आपलं सेशन आहे, याच्या बेसिसवर तयार झालेले जे 5 प्रश्न आहेत ते 5 प्रश्न तुम्ही पुढे अर्ध्या तासामध्ये कंप्लीट करताय, अभ्यास करताय त्या गोष्टीचा. ठीक आहे. सो जवळपास 3-3.5 तासांचा वेळ तुमचा ऑप्शनलला जातोय आणि 2 महिन्यांमध्ये तुमचा ऑप्शनल तिथं कव्हर होऊन जातोय. अराउंड 60 सेशन्स मध्ये, 60 सेशन्स म्हणजे 2 महिने. ऍक्च्युअल मध्ये कोर्स आपला 3 महिने चालणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये आपण रविवार वगैरे धरतोय, त्याच्यामुळे 20-20 सेशन्स तिथं घेतोय. ठीक आहे. सो रफली 2 महिन्यांमध्ये ऍग्री ऑप्शनलचा एक तगडा अभ्यास आपला या गोष्टीमधून तिथं होणार आहे. ओके. सो आता पहिल्या क्वेश्चन कडे जाऊयात. पहिला प्रश्न जो आहे तो आपण सॉइल सायन्सच्या मॉड्यूल पासून सुरुवात करतोय. सो सॉइल सायन्सच्या मॉड्यूलमध्ये मी आता सिलेबसला मॉड्यूल्स मध्ये डिवाइड केलेला आहे. प्रत्येक टॉपिक जो आपल्या सिलेबस मध्ये दिसतो तो मॉड्यूल या पद्धतीने मी तिथे डिझाईन केलेलं आहे. सो आज आपल्याला 2 मॉड्यूल्स बघायचे आहेत. पहिला मॉड्यूल सॉइलच्या प्रॉपर्टीजचा आहे आणि दुसरा मॉड्यूल सॉइलच्या फॉर्मेशनचा आहे. ठीक आहे. सो सॉइल प्रॉपर्टीजवर आणि सॉइल फॉर्मेशनवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात यांची आयडिया तुम्हाला येईल आणि त्या प्रश्नांवर उत्तर कशी लिहायची याची आयडिया सुद्धा तुम्हाला तिथे येईल. सो स्टॅटिक आणि डायनामिक अशा दोन्ही प्रश्नांचं इन्क्लुजन मी तिथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सॉइलच्या प्रॉपर्टीज महत्वाच्या असतात. सॉइलच्या प्रॉपर्टीज स्किप करू नका, कारण याच्यावर कन्सिस्टंटली तुम्हाला एकतर फॉरेस्ट एक्झामिनेशन मध्ये किंवा सिव्हिल्सच्या एक्झामिनेशन मध्ये प्रश्न दिसणार आहे. ठीक आहे. सो अल्टरनेटिव्ह खेळ तिथं राहतो. फॉरेस्टमध्ये विचारलं सिव्हिलमध्ये विचारणार नाही, सिव्हिलमध्ये विचारलं फॉरेस्टमध्ये विचारणार नाही. ठीक आहे. आता नवीन 2 ऍडिशनल महाराष्ट्राचे एक्झाम सुद्धा तिथे अटॅच झालेले आपल्याला दिसणार आहे. सो हे सगळं एका सायकलमध्ये चालेल असा माझा प्रारंभिक अंदाज आहे आणि या सायकलमध्ये कुठं ना कुठं तरी सॉइल प्रॉपर्टीजवर हमखास प्रश्न विचारला जाणार आहे आणि कॉमन सेन्स पण आहे बघा. सिलेबसची सुरुवात तिथूनच होते. सो क्वेश्चन डिझाईन करणारा व्यक्ती जो आहे तो सगळ्यात पहिले पॉईंट सॉइल प्रॉपर्टीज वाचतो आणि त्याच्या बेसिसवर क्वेश्चन तिथे डिझाईन करतो. आता सॉइलच्या बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल आहेत, केमिकल आहेत, बायोलॉजिकल आहेत. याच्यामध्ये फक्त फिजिकल प्रॉपर्टीजवरच प्रश्न जे आहेत ते कन्सिस्टंटली विचारले गेलेले दिसून येतात. त्याच्यामध्ये सुद्धा सॉइल स्ट्रक्चर आणि सॉइल टेक्स्चर या दोघांवरच सर्वात जास्त प्रश्न किंवा सगळे प्रश्न या दोघांवरच आलेले आपल्याला दिसणार आहेत. ठीक आहे. सो प्रॉपर्टीचा टॉपिक लय मोठा आहे. करायचं फक्त सॉइल स्ट्रक्चर आणि सॉइल टेक्स्चर एवढंच आपल्याला तिथं लक्षात घ्यायचंय. बाकीच्या केमिकल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज पुढे सॉइलमध्ये येतात. सलिनिटी असेल, असिडिटी असेल, ठीक आहे, तिथं त्यांचा रेफरन्स किंवा रिलेव्हन्स जो आहे तो रिलेव्हन्स येणार आहे. सध्या प्रॉपर्टीज टॉपिक मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला टेक्स्चर स्ट्रक्चर याचा फोकस तिथं करायचा आहे. आता कन्सेप्ट शीट मध्ये रंगीबेरंगी कन्सेप्ट शीट असणार आहे. सो तुम्ही जर व्यवस्थित कन्सेप्ट शीट जरी व्यवस्थित बघितली तर उत्तराचा सर्वच्या सर्व डेटा तुम्हाला त्या एका पेज मध्येच मिळणार आहे. म्हणजे नोट सुद्धा प्रचंड कॉम्प्रिहेन्सिव्ह झाल्यात, प्रचंड ब्रीफ पण झालेले आहेत आणि रंगीबेरंगी आणि चित्रांच्या स्वरूपामध्ये असल्यामुळं याचं रिटेन्शन पण जास्त काळासाठी तुम्हाला तिथं राहणार आहे. ठीक आहे. सो हे थोडंसं नवं इनोव्हेशन मी ट्राय करण्याचा प्रयत्न इथं केलाय. बट मला फील होतं मी ज्या पद्धतीने अभ्यास केलाय, ठीक आहे, मी युट्यूबचे व्हिडिओज वगैरे बघितले होते, त्याच्यामधनं हे सगळे इमेजेस जे आहेत ते मी शोधण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये करायचो आणि याचा मला माझ्या एक्झामिनेशन मध्ये भरपूर फायदा झाला होता. ठीक आहे. सो तसं काहीच, पण आता कसं बघा, युट्यूबवर रिसर्च करत बसायचं म्हटलं की एक टॉपिक 2-2 दिवस चालणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाचा तो 2 दिवसाचा वेळ मला वाचवायचा आहे. 60 दिवसांमध्ये आपला ऑप्शनल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. याच्यामुळं सगळा डेटा कम्प्रिहेन्सिव्हली एका सिंगल स्ट्रक्चरमध्ये एका सिंगल स्लाइडवर बसवण्याचा प्रयत्न मी केलाय. ते म्हणजे आपलं हे कन्सेप्ट शीट. जसं की इथं तुम्ही बघत असाल तर सगळ्यात पहिले सॉइल स्ट्रक्चरवरचा क्वेश्चन आहे. सो सॉइल स्ट्रक्चरचं काय काय फॅक्टर्स तुम्हाला बघणं गरजेचे आहेत, सगळे फॅक्टर्स तुम्हाला इथे दिसतील. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन जो आहे तो सॉइलच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीजवर आहेत. सो फिजिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीजचं कंपॅरिझन सुद्धा आपण इथं केलेलं आहे. आकृत्या असल्यामुळं, इमेजेस असल्यामुळं डेटाचं रिटेन्शन तिथं खूप चांगल्या पद्धतीनं तुमचं राहणार आहे. नंतरचा प्रश्न जो आहे तो आपला सॉइल स्ट्रक्चर आणि सॉइल टेक्स्चरच्या डिफरन्सिएशनवर आहे. डिफरन्सिएशनवर आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारतो. डिफरन्सिएशन मध्ये
कमी मार्कांमध्ये जास्त डिफरन्सिएशन असणार आहे. सो कमी मार्कांमध्ये किंवा असं इमॅजिन करून चला की तिथं भरपूर जास्त डेटा त्यांना विचारता येतो. 5 मार्कर क्वेश्चनच तयार होऊन जातो एका डिफरन्सिएशनचा. ठीक आहे. सो जनरली 10 मार्कांचा एक कन्सेप्ट विचारण्याच्या ऐवजी 10 मार्कांचे 2 कन्सेप्ट ते विचारतात. सो पेपरचं कव्हरेज खूप जास्त वाढतं. म्हणून सुद्धा युपीएससी बऱ्याचदा इथं डिफरन्सिएशनचे भरपूर प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करते. सो ते डिफरन्सिएशन आपल्याला करायचे. पहिल्या टॉपिकमध्ये जे पहिलं डिफरन्सिएशन आपल्याला दिसतं ते सॉइल टेक्स्चर आणि स्ट्रक्चर मधलं सांगता येतं. ठीक आहे. डिफरन्सिएशन लिहिण्याची पण एक पद्धत आहे. त्या पद्धतीचं डिस्कशन आपल्याला क्वेश्चन मध्ये करायचंय. कन्सेप्ट शीटमध्ये सगळा डेटा जो आहे तो सगळा डेटा तिथे येऊन जाईल. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो सॉइल फॉर्मेशनवर आहे. सॉइल फॉर्मेशनवर 2 प्रश्न आपल्याला दिसतात. पहिला प्रश्न जो असणार आहे तो सॉइलच्या फॅक्टर्सवर असणार आहे. कोणत्या फॅक्टर्समुळे सॉइल फॉर्मेशन होत असते, आणि दुसरा प्रश्न सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसेसवर असणार आहे. ठीक आहे. सो फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन आणि प्रोसेसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन असे 2 प्रश्न फॉर्मेशनवर आपल्याला दिसतात. सो पहिला ही जी स्लाइड आहे ती फॅक्टर्स विषयी डिस्कशन करते, आणि ही जी स्लाइड आहे ती प्रोसेसेस विषयी डिस्कशन तिथं करणार आहे. आता हे असं देण्याचं कारण काय बघा, तर डोक्यामध्ये आपला सब्जेक्ट टेक्निकल आहे. डोक्यामध्ये जर तुम्हाला ते स्ट्रक्चर एकदम क्लिस्टर क्लॅरिटीने येऊन बसलं, आणि समजा पुढचा डेटा थोडासा मिसआउट जरी झाला, लक्षात जरी नाही राहिला, तरी त्या स्ट्रक्चरच्या बेसिसवर फ्लोच्या बाहेर न जाता कमी शब्दांमध्ये सुद्धा चांगलं उत्तर तुम्हाला तिथं लिहिता येऊ शकतं. आणि याच्याचमुळं ऍग्रिकल्चरमध्ये खूप चांगले मार्क, युपीएससीच्या ऑप्शनलचा जर विचार केला तर कम्पेअर टू अदर ऑप्शनल्स ऍग्रिकल्चरमध्ये खरंच खूप चांगले मार्क तिथे येतात. ठीक आहे. का तर टेक्निकल सब्जेक्ट आहे. स्ट्रक्चरवर जर तुमचा होल्ड असेल तर त्या केसमध्ये मार्क्स पण खूप चांगले देऊन जातो. ठीक आहे. आता बघा, हा सगळा पोर्शन स्टॅटिक आहे. म्हणजे काय, तर करंट अफेअर्स नुसार हा बदलत नाहीये. करंट अफेअर्स नुसार बदलत नाहीये. सो जो डेटा तुम्ही लक्षात ठेवणार आहे तो आहे तसा उतरवला तर मार्क घालवण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा कोणता ऑप्शनच नसतोय. म्हणून सुद्धा मार्क तिथं खूप चांगले येतात. ठीक आहे. सो न चुकता कन्सेप्ट शीट पहिल्यांदा रीड करायची, त्याच्यानंतर क्वेश्चन्स बघायचे, क्वेश्चन्स नंतर स्ट्रक्चर त्याचे बघायचे, आणि स्ट्रक्चर झाल्यानंतर मग फायनली मॉडेल आन्सर कडे जायचं. सो थोडक्यात काय, तर तुम्ही 3 वेळा तो डेटा वेगवेगळ्या डायमेन्शन्स मधून नजरेखालनं घालताय. पहिल्यांदा कन्सेप्च्युअलची आपली डायमेन्शन आहे, त्याच्यानंतर स्ट्रक्चरची डायमेन्शन आहे, ऍक्च्युअल मध्ये उत्तराची डायमेन्शन आपल्याला तिथे दिसते. सो एकच गोष्ट 3-3 वेळा जर तुम्ही करत जाताय तर लागणारा वेळ सुद्धा तिथे कमी होत चाललाय. आणि रेडीमेड सगळं हातामध्ये मिळतंय, त्याच्यामुळे अर्धा तास सुद्धा एका प्रश्नाला तिथं लागणार नाही. हा, तुम्ही प्रॅक्टिस करणार असाल, तुम्ही लिहित असणार आहे, तर थोडासा वेळ आपल्याला तिथे फॅक्टरिंग करावा लागेल. ठीक आहे. सो 2-3-4 तास मॅक्सिमम 2 महिन्यांसाठी जरी तुम्ही ऑप्शनलला तिथे डेडिकेटेडली देत असाल तरी सुद्धा ऑप्शनल बऱ्यापैकी चांगला कव्हर होतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन्स जरी भरपूर दिसत असले तरी लिहायचे 19च आहेत. ठीक आहे. याच्यामुळं कॉम्बिनेशन एवढे चांगले वर्कआउट ते होतात, कमी डेटावर सुद्धा तुम्हाला चांगले मार्क्स तिथं घेता येऊ शकतात. कमी अभ्यासावर सुद्धा चांगले मार्क तिथं तुम्हाला घेता येऊ शकणार आहेत. ठीक आहे. सो आता क्वेश्चन्सला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा सॉइलवर विचारला जाणारा पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे. एकच मिनिट. सॉइलवर विचारला जाणारा पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे, वाय डू वी कन्सिडर सॉइल स्ट्रक्चर अँड इम्पॉर्टंट सॉइल प्रॉपर्टी फॉर द क्रॉप प्रोडक्शन. आता हा पीवायक्यू बेस्ड क्वेश्चन आहे. आपण आपल्या सिरीज मध्ये काय करतोय, युपीएससीची काही पीवायक्यूज आपण घेणार आहे. सोबतच मला जिथं वाटतं की एखादा वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्याचं मॉडेल क्वेश्चन सुद्धा आपण डिझाईन करणार आहे. ठीक आहे. सो पीवायक्यू पेक्षा थोडेसे जास्त प्रश्न इथं असतील. राईट. सो सगळ्यात पहिला प्रश्न, वाय डू वी कन्सिडर सॉइल स्ट्रक्चर ऍज अन इम्पॉर्टंट सॉइल प्रॉपर्टी फॉर द क्रॉप प्रोडक्शन. त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क झाला. पुढे, हाऊ इज सॉइल स्ट्रक्चर चेंज्ड बाय द व्हेरियस फॅक्टर्स. ठीक आहे. सो इथं 2 सब क्वेश्चन्स आपल्याला एका सिंगल क्वेश्चन मध्ये दिसून येतात. पहिला सब क्वेश्चन जो आहे, तर सॉइलची प्रॉपर्टी का महत्वाची या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आणि सेकंड सब क्वेश्चन जो आहे तो आहे, सॉइल प्रॉपर्टीला इन्फ्लुएन्स करणारे कोणकोणते फॅक्टर्स आपल्याला दिसणार आहेत. ठीक आहे. सो क्वेश्चन डिकोड झाला. प्रॉपर्टीजचं इम्पॉर्टन्स काय, सॉइलचं स्ट्रक्चर ऍग्रिकल्चर पर्स्पेक्टिव्हनं का महत्वाचं आहे. ठीक आहे. सो इथं पर्स्पेक्टिव्ह आपलं जे मेजर डायमेन्शन जे असणार आहे ते ऍग्रिकल्चरचं राहणार आहे. ऍग्रिकल्चर म्हणजे काय, मला झाड लावायचंय, त्याचं झाड चांगलं आलं पाहिजे, त्या झाडानं त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली कम्प्लीट केली पाहिजे,
रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ चांगली कंप्लीट केली पाहिजे आणि त्याला भरपूर अन्नधान्य किंवा धान्य जे आहे ते धान्य तिथं लागलं पाहिजे. बरोबर. मग हे सगळं करण्यामध्ये त्या झाडाला जगवणं असेल, त्या झाडाची वाढ चांगल्या पद्धतीनं करणं असेल, याच्यामध्ये सॉइल प्रॉपर्टीज कोणता रोल प्ले करतात, हे झालं माझं पहिल्या प्रश्नाचं डिकोडिंग. आणि त्या प्रॉपर्टीजला इन्फ्लुएन्स करणारे घटक कोणकोणते आहेत, का तर मला झाड जगवायचं आहे. ठीक आहे. सो असे 2 मेजर फॅक्टर्स किंवा 2 मेजर फोकस या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिसतात. आता मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना इथे एक स्ट्रॅटेजी सांगतो, प्रश्नाचा लोकस आणि फोकस शोधायची. ठीक आहे. ही जीएस मध्ये पण चालते, ही ऑप्शनल मध्ये पण चालते. सो तुम्ही 2 सर्कल काढणारे, मधला जो छोटा सर्कल आहे, या छोट्या सर्कलमध्ये विचारला गेलेला प्रश्न तो आपला लोकस आहे. सो सॉइल प्रॉपर्टीज किंवा सॉइल स्ट्रक्चरवर हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आता नेमकं याच्यामध्ये काय विचारलं गेलंय, तर 2 फोकस आपल्याला दिसतात. पहिला फोकस सॉइल प्रॉपर्टीजचा इम्पॉर्टन्स काय आहे फ्रॉम द ऍग्रिकल्चर पर्स्पेक्टिव्ह. हे कधीच विसरायचं नाही, सगळं डिस्कशन ऍग्रिकल्चरच्या पर्स्पेक्टिव्हनं चालणार आहे. आणि दुसरा फोकस, यांना इन्फ्लुएन्स करणारे घटक कोणकोणते आहेत. बरोबर. बाकीचं कुठून आलं, काय आलं, कसं आलं, मला देणं घेणं नाही. मला इम्पॉर्टन्सवर फोकस करायचा आहे, मला त्याच्या इन्फ्लुएन्सवर फोकस तिथं करायचा आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन डिकोड झाला. आता उत्तराच्या स्ट्रक्चरकडे आपल्याला जायचंय. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन काय करायचं. इंट्रोडक्शन सॉइलच्या प्रॉपर्टीजचं डिस्कशन करतं, सॉइलच्या स्ट्रक्चरमध्ये सॉइलच्या स्ट्रक्चरचं डिस्कशन करतं. सो पॉसिबल झालं तर सॉइल स्ट्रक्चरची एक सायंटिफिक डेफिनेशन गरजेची आहे. तुम्हाला वाटते ती नाही, तुम्हाला वाटते ती डेफिनेशन नाही. सॉइलच्या प्रॉपर्टीजची, सॉइलच्या स्ट्रक्चरची एक प्रॉपर सायंटिफिक डेफिनेशन गरजेची आहे. पेपर ऑप्शनलचा आहे, जीएसचा नाही. बऱ्याचदा आपल्याला फटका इथंच बसतो. ऍग्रिकल्चर सायन्सची जी लँग्वेज आहे, ही लँग्वेज आपल्या पेपरमध्ये दिसत नाही आणि मार्क जायला सुरू होतात. सो इथं बघा, सायंटिफिक डेफिनेशन्स गरजेच्याच आहेत. तुम्हाला त्या डेफिनेशन्स शोधायच्यात आणि पाठ करायच्या. सो इथं एक निंजा टेक्निक हीच आहे, सगळे कॉन्सेप्ट जसे जसे आयडेंटिफाय होतील तसे तसे बाजूला काढायचे आणि त्या कन्सेप्टची सायंटिफिक डेफिनेशन एका डायरीमध्ये लिहून ठेवायची. ठीक आहे. सो एक डायरी छोटीशी तयार करा, डेफिनेशन्स वाली ती डायरी असेल. जसजसा तुमचा अभ्यास पुढे जातोय तसं तसं जो नवा कीवर्ड तुम्हाला दिसणार आहे, जो पेपरमध्ये मला लिहावा लागणार आहे, त्या कीवर्डला त्या डायरीमध्ये लिहायचं, गुगल सर्च करायचं आणि एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूशनची किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीमधनं आलेली सायंटिफिक डेफिनेशन जी आहे, ही सायंटिफिक डेफिनेशन मला तिथं त्या डायरीवर नोट डाऊन करायची आहे, जेणेकरून तिथून पुढे ती पाठ होत राहील. डायरीमध्ये का पाठ होते 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 तुमचं सेकंड नेचर ते होऊन जातं. पहिल्यांदा थोडासा त्रास होईल, नंतर नंतर तेवढा त्रास आपल्याला होणार नाही. ठीक आहे. सो सॉइल स्ट्रक्चर रेफर्स टू मॉर्फोलॉजी ऑफ सॉइल ऍग्रिगेट्स रिझल्टिंग फ्रॉम स्पेशल अरेंजमेंट ऑफ सँड, सिल्ट अँड क्ले फ्रॅक्शन्स. ठीक आहे. आता सॉइलच्या स्ट्रक्चरची सिंपल डेफिनेशन काय, रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ सॉइल फ्रॅक्शन्स और रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ सॉइल प्रॉपर्टीज, रिलेटिव्ह अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल्स. ही आपण कॉलेजेसमध्ये पाठ केलेली. ऍक्च्युअल सायंटिफिक डेफिनेशन काय, ही सॉइलची मॉर्फोलॉजी दाखवते. मॉर्फोलॉजी म्हणजे सॉइलचं काय अरेंजमेंट, म्हणजे नेमकी सॉइल कशी दिसते हे दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि याच्यामध्ये काय असतंय, वेगवेगळ्या स्पेसमध्ये वेगवेगळ्या पार्टिकल्सची अरेंजमेंट असते. ठीक आहे. सो अशी तुम्हाला एक प्रॉपर डेफिनेशन तिथं लिहावीच लागेल जर चांगले मार्क पाहिजे असतील तर. कारण बघा, ऑलरेडी आपण 300 क्वेश्चनवर फोकस करतोय. सो साहजिक आहे, जे क्वेश्चन्स आपण लिहिणार आहे त्यांच्यामध्ये माती खायची नाही, तिथं एकदम तगडा परफॉर्मन्स आपल्याला द्यावा लागेल. सो दिस विल बिकम युअर इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये प्रॉपर डेफिनेशन लिहा आणि इंट्रोडक्शनला बॉडी सोबत कनेक्ट करा. आता बॉडीमध्ये 2 फोकस आहेत. पहिला फोकस काय आहे, तर सॉइलच्या स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स काय आहे. ठीक आहे. सो सॉइल स्ट्रक्चरचा इम्पॉर्टन्स, याच्यामध्ये पहिला इम्पॉर्टन्स पोर साईज डिस्ट्रीब्युशन मध्ये दिसून येतो आपल्याला. ठीक आहे. कारण पोरोसिटी जी आहे सॉइलची, ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लांटच्या सर्व्हायव्हलला अफेक्ट करण्याचं काम तिथं करत असते. त्याच्यामुळे पोरोसिटीवर आपण चाललोय.
त्याच्यानंतर दुसरा इम्पॉर्टन्स जर सांगायचा झाला तर सॉइल स्ट्रक्चर त्याच्या बल्क डेन्सिटीला अफेक्ट करतं, जे पुढे जाऊन प्लांटच्या रूट पेनिट्रेशनला अफेक्ट करण्याचं सुद्धा काम तिथं करणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे सॉइलच्या हायड्रॉलिक प्रॉपर्टीजला सुद्धा अफेक्ट करण्याचं काम हे सॉइल स्ट्रक्चर करतं. हायड्रॉलिक प्रॉपर्टीज म्हणजे पाण्याचा इन्फिल्ट्रेशनचा रेट काय आहे, पाण्याचं मुवमेंट सॉइलमध्ये कशी आहे, ही मुवमेंट सुद्धा सॉइल स्ट्रक्चरमुळे इन्फ्लुएन्स होते, जे की मला झाडासाठी गरजेचे आहे. पुढे सॉइल स्ट्रक्चर मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीला सुद्धा अफेक्ट करण्याचं काम तिथं करतं. पुढचा मेजर अस्पेक्ट आहे सॉइल स्ट्रक्चर इरोजनला रेजिस्ट करण्याचं सुद्धा काम करतं. कारण सॉइल इरोजन ही एक खूप महत्वाची समस्या मानली जाते. म्हणजे सध्या जर आपण बघितलं प्रॅक्टिकली तर सॉइल इरोजन हा खूप मोठा इश्यू इंडियन ऍग्रिकल्चरमध्ये दिसतो. का तर स्ट्रक्चर प्रॉपर राहिलेलं नाही. ओव्हरऑल खूप जास्त मेकॅनायझेशन झालंय, ज्याचा फटका आपल्या सॉइल स्ट्रक्चरला बसतोय, ज्याचा फटका आपल्या इरोजनला बसतोय. ठीक आहे. सो तो पुढचा मेजर रिझन सांगता येतो. आणि सगळ्यात फायनली सीडबेडची क्वालिटी काय असेल, ही सीडबेडची क्वालिटी सुद्धा इन्फ्लुएन्स केलं जातं सॉइल स्ट्रक्चरनं. ठीक आहे. सो बघा इथं आता तुम्हाला एक फ्रेमवर्क तयार झालं की इम्पॉर्टन्स मध्ये मी काय काय लिहिणार आहे. ठीक आहे. सो इम्पॉर्टन्स मध्ये पोर साइज डिस्ट्रीब्युशन येणार आहे, इम्पॉर्टन्स मध्ये बल्क डेन्सिटी येणार आहे, हायड्रॉलिक प्रॉपर्टीज येणार आहेत, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी येणार आहे, इरोजन येणार आहे आणि सीडबेडची क्वालिटी येणार आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, याच्या बेसिसवर काही जरी लिहिण्याचा पेपरमध्ये प्रयत्न केला तरी तुम्हाला तिथं लिहिता येऊ शकतं. ते लिहिण्यासाठी स्ट्रक्चर महत्वाचं. मग आता दुसऱ्या फोकसकडे जाऊयात. दुसरा फोकस कोणकोणते फॅक्टर्स सॉइलच्या स्ट्रक्चरला इन्फ्लुएन्स करतात. सॉइल स्ट्रक्चर कुणाला इन्फ्लुएन्स करतं हे आपण लिहिलं. आता सॉइल स्ट्रक्चरला इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर्स कोणते, याच्यामध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत, फिजिकल फॅक्टर्स आहेत आणि केमिकल फॅक्टर्स आपल्याला दिसून येणार आहेत. यांना आपण उत्तराच्या सेकंड पार्टमध्ये डिकोड करायचं आहे. ठीक आहे. सो बॉडीच्या फर्स्ट पार्टकडे आता जाऊयात. पोर साइज डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतं. जर मॅक्रोपोर्सचं प्रमाण जास्त असेल सॉइल स्ट्रक्चरमध्ये, मॅक्रोपोर्सचं प्रमाण, मॅक्रो म्हणजे मोठे होल असणार आहेत हे, ठीक आहे, यांचं जर प्रमाण जास्त असेल तर इनफिल्ट्रेशनचा रेट चांगला असणार आहे, सोबतच एरिएशन सुद्धा चांगलं राहणार आहे, विच इज डिझायरेबल प्रॉपर्टी फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ प्लांट रूट्स. कारण रूट्सला रेस्पिरेशनसाठी, रूटला पाण्याच्या अवेलेबिलिटीसाठी हे मॅक्रोपोर्स जे आहेत, हे मॅक्रोपोर्स तिथं महत्वाचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मायक्रोपोर्स रिटेन्शनसाठी गरजेचे आहेत. ओव्हरऑल वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीला डिफाईन करण्याचं काम करतात. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये मायक्रोपोर्स जास्त असणार आहेत. ऑलिव्हियल सॉइल मध्ये मॅक्रो आणि मायक्रोचं आपल्याला एक ज्युडिशियस कॉम्बिनेशन दिसून येतं. सँडी सॉइल्स मध्ये मॅक्रोपोर्स आपल्याला जास्त दिसून येतात. सो अकॉर्डिंगली बघा सॉइलच्या प्रॉपर्टीज जे आहेत ते बदलतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे मॅक्रो आणि मायक्रोपोर्स त्याच्या ग्रॅन्युलर स्ट्रक्चरला सुद्धा इम्पॅक्ट पाडण्याचं काम करतात. ठीक आहे. जे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आपल्या रूट डेव्हलपमेंटसाठी गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या फॅक्टरकडे जाऊयात. दुसरा फॅक्टर आहे बल्क डेन्सिटीचा आणि रूट पेनिट्रेशनचा. आपली जर बल्क डेन्सिटी 1.1 आणि 1.3च्या दरम्यान असेल तर ती ऑप्टिमल मानली जाते. पण बल्क डेन्सिटी जर वाढत असेल तर त्या केसमध्ये रूट डेव्हलपमेंट जी आहे ती रिस्ट्रिक्ट होत असताना दिसून येते. ठीक आहे. हे आपल्याला मेन्शन करावं लागेल की नेमकं झाडाला त्याचा काय फटका बसतोय हे तिथं सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हायड्रॉलिक प्रॉपर्टीजचा विचार जर केला तर इनफिल्ट्रेशन आणि रन ऑफ या दोघांवर आपल्याला डिस्कस करायचंय. इनफिल्ट्रेशन जास्त असेल तर चांगलं आहे, रन ऑफ जास्त असेल तर ती गोष्ट आपल्या ऍग्रिकल्चरच्या फोकसनं बघितलं तर आपल्याला वाईट सांगता येते. रन ऑफ जास्त असेल तर ते सॉइलचं इरोजन सुद्धा करणार आहे, पाणी वॉटर टेबल पर्यंत सीप आउट तिथं होणार नाहीये. त्या गोष्टीचा फटका आपल्या ओव्हरऑल ऍग्रिकल्चरच्या सस्टेनेबिलिटीवर बसत असलेलं पुढे आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीला सुद्धा अफेक्ट करतं बघा. जसं की मायक्रोव्ज मध्ये जे अरोबिक मायक्रोबियल पॉप्युलेशन आहे, ही अरोबिक मायक्रोबियल पॉप्युलेशन चांगल्या स्ट्रक्चरच्या सॉइल मध्ये सर्व्हाइव्ह करणार आहे. मॅक्रोपोर्सचं प्रमाण कमी असेल, मायक्रोपोर्सचं प्रमाण कमी असेल आणि मॅक्रोपोर्सचं प्रमाण जास्त असेल तर त्या केसमध्ये अरोबिक रेस्पिरेशन जे आहे, अरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते तिथे सर्व्हाइव्ह करू शकतात, जे आपल्या फिक्सेशनसाठी गरजेचे मानले जातात. ठीक आहे. सो सॉइलचं फर्टिलिटी स्टेटस, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी फायनली काय करते तर सॉइलच्या फर्टिलिटी स्टेटसला अफेक्ट करण्याचं काम तिथं करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉइलचं स्ट्रक्चर इरोजनचा रेजिस्टन्स सुद्धा दाखवतं. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रिव्हेंट्स द ओव्हरऑल क्रस्टिंग. क्रस्टिंग होत नसेल तर इरोजन तिथं होणार नाहीये. आणि
सीड बेडची क्वालिटी सुद्धा महत्वाची आहे, कारण बघा सीड बेड जर चांगला असेल तर त्याच केसमध्ये जर्मिनेशन होणार आहे, अदरवाईज ते जर्मिनेशन तिथे घडणार नाही. ठीक आहे. सो हे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत ज्यांच्यामुळे सॉइलला इम्पॉर्टंट प्रॉपर्टी मानली जाते. त्याच्यानंतर आता सॉइलला अफेक्ट करणारे कोणकोणते फॅक्टर्स आहेत. सो बायोलॉजिकल मध्ये 3 फॅक्टर्स आहेत. ऑर्गॅनिक मॅटरचं डायनामिक्स असणारे, रूट बायो पोर्स असणारे आणि सॉइल मध्ये असलेला फॉना आपल्याला सांगता येतो. ठीक आहे. ऑर्गॅनिक मॅटर सिमेंटिंग एजंट आहे, फेविकॉलचं काम करतो. सॉइल पार्टिकल्सला एकमेकांसोबत अटॅच करून ठेवण्याचं काम तिथं तो करणार आहे. ग्रॅन्युलर स्ट्रक्चर तो तिथं फॉर्म करणार आहे. सॉइलचे पेड्स तो फॉर्म करणार आहे, ज्याच्यामुळं पोरोसिटी एरिएशन तिथं वाढतं, ज्याचा फायदा आपल्या प्लांट्सला होतो. जर ऑर्गॅनिक मॅटर कमी असेल तर सॉइलचं स्ट्रक्चर डॅमेज व्हायला सुरू होतं, ज्याच्यामुळं रूट पेनिट्रेशनला प्रॉब्लेम आहे. सफोकेशन प्लांटच्या रूटचं तिथं होणार आहे. ठीक आहे. सो ओव्हरऑल मग प्लांटची ग्रोथ आपल्याला अशा केसमध्ये दिसून येत नाही. ठीक आहे. सो स्ट्रक्चरला अफेक्ट करण्याचं काम इथं ऑर्गॅनिक मॅटरने केलं. त्याच्यानंतर रूट बायोपोर्समध्ये म्युसिलेज किंवा डेन्स रूट सिस्टीम ज्या आहेत त्या स्ट्रक्चरला इन्फ्लुएन्स करतात, ते फ्रेमवर्क तिथं प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. डेन्स रूट सिस्टीम असेल तर ते मातीला जास्त गोळा करून ठेवणार आहेत. बरोबर. सो स्ट्रक्चरला इन्फ्लुएन्स करण्याचं काम ते तिथं करतात. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा फॅक्टर अर्थवॉर्मचा इथं सांगता येतो. अर्थवॉर्म असतील तर पोरोसिटी जी आहे ती चांगली तिथं राहणार आहे, एरिएशन चांगलं राहणार आहे. त्याच्यानंतर फिजिकल फॅक्टर्स मध्ये सगळ्यात महत्वाचा फिजिकल फॅक्टर्स, आता हा अँथ्रोपोजेनिक किंवा मॅनमेड आहे बघा. टिलेज ऑपरेशन्स इन्फ्लुएन्स करतात सॉइलच्या प्रॉपर्टीला. मीडियम टिलेज असेल, मॉडरेट टिलेज असेल तर स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतं, पण हेवी टिलेज असेल तर स्ट्रक्चर डॅमेज होणार. हेवी टिलेज मध्ये मोठा तुम्ही 60-70 एचपीचा ट्रॅक्टर जो आहे तो रानामध्ये घालताय, नुसत्या तिथं एका पाठोपाठ एक काय करताय, प्लॉविंगच्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या कॅरी आउट करतायत, नांगरट तिथं जास्त करताय, साहजिक आहे हार्ड पॅन तिथं तयार होऊ शकतो. ठीक आहे. हार्ड पॅन तयार झाला, प्रॉपर्टीज डॅमेज व्हायला सुरुवात झाल्या. कॉम्पॅक्शनचा एक मेजर इश्यू आपल्याला मॅक्सिमम टिलेजच्या सिनारिओ मध्ये तिथं दिसू शकतो. सो मॉडरेट ते असावं, मॉडरेट टिलेज तिथं असणं गरजेचं आहे. कॉम्पॅक्शनचा इश्यू येतो. सोबतच वेटिंग आणि ड्राईंगच्या सायकल जर जास्त असतील तर त्याचा पण फटका बसतो. वर्टी सोर्सला, ब्लॅक कॉटन सॉइल्सला या गोष्टीचा फायदा होणार आहे. ठीक आहे. सेल्फ चर्निंग वाले सॉइल्स आहेत त्याच्यामुळे त्यांना तिथं फायदा होणार आहे. फटका कुणाला बसायला सुरू होतो, लाईट सॉइल्स मध्ये हा फटका बसायला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रीजिंग आणि थॉविंग जर असेल तर याच्यामुळं अग्रिगेशन जे आहे सॉइलचं, हे अग्रिगेशन वाढतं. ठीक आहे. सो जो टेम्परेट रिजन आहे, जिथं थंडी जास्त आहे, अशा रिजन मध्ये ही फ्रीजिंग थॉविंग आपल्याला फायदा देऊन जाते. आता केमिकल फॅक्टर्स महत्वाचे आहेत. केमिकल फॅक्टर्स मध्ये एक्सचेंजेबल कॅटायन्सचं किती प्रमाण आहे याच्यानुसार सॉइल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एकतर इम्प्रूव्ह होतात किंवा खराब होत गेलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. याच्यामध्ये बघा 2 महत्वाचे एलिमेंट्स आहेत किंवा आयन्स जे आहेत, कॅटायन जे आहेत ते लक्षात ठेवा. कॅल्शियम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि सोडियम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा आपल्यासाठी चांगला आहे, हा आपल्यासाठी खराब आहे. कॅल्शियम हा एक बाइंडिंग एजंटचं काम तिथं करतो. कॅल्शियम जर असेल तर पार्टिकल्सला तो जोडून ठेवण्याचं काम करतो. सोडियम सगळ्याला हाकलून देण्याचं काम करतो. ठीक आहे. सो सॉइल डिस्पर्शन साठी जबाबदार हा सोडियम आहे आणि सॉइल पार्टिकलच्या बाइंडिंगसाठी जबाबदार आपल्याला कॅल्शियम तिथं दिसणार आहे. बरोबर. सो कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी किती आहे, कॅल्शियम किती ते ठेवू शकतं किंवा सोडियम ते किती जास्त साठवून ठेवू शकतं, याच्यानुसार सुद्धा स्ट्रक्चर इन्फ्लुएन्स होत असताना आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचा केमिकल फॅक्टर जो आहे तो इलेक्ट्रोलाइटचा आणि पीएचचा आहे. पीएच खूप मोठा रोल तिथं प्ले करणार आहे. पीएच ऑप्टिमल रेंज जी आहे ती ऑप्टिमल रेंज प्रोव्हाइड करण्याचं काम तिथं करतं. आणि सगळ्यात शेवटी सॉइलमध्ये असणारे ऑक्साइड्स आणि क्ले यांचं प्रमाण कसं आहे, अकॉर्डिंगली सुद्धा सॉइलच्या प्रॉपर्टीज बदलत गेलेल्या दिसून येतात. जसं की ब्लॅक कॉटन सॉइल आणि रेड सॉइलचा विचार केला, जसं की ब्लॅक कॉटन सॉइल आणि अल्युवियल सॉइलचा विचार केला तर मॉन्ट मिनरलाइट क्लेज जे आहेत या ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये आपल्याला जास्त दिसणार आहेत. सो अकॉर्डिंगली वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते, न्यूट्रिशनला होल्ड करण्याची कॅपॅसिटी ब्लॅक कॉटन सॉइलची जास्त असते. कम्पेअर टू अदर सॉइल्स ही थोडीशी जास्त आपल्याला दिसून येणार आहे. पण त्याच्यामध्ये ऑक्साइडचं प्रमाण असेल तर त्या सॉइल्स ब्लॅक न राहता त्या आता कशा झाल्या, रेड सॉइल्स झालेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. सो हे झालं ओव्हरऑल स्ट्रक्चर या प्रश्नाचं. एवढा डेटा आपल्याला या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉडेल आन्सर दिलेलं आहे. मॉडेल आन्सर मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. एकदा फक्त व्यवस्थित गो थ्रू करून घ्या. जे मी सांगितले ते फक्त इंग्लिशमध्ये इथं दिलंय. मॉडेल आन्सर थोडंसं मोठं मुद्दामून असणार आहे. ओके. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे आपल्याला जायचंय. सेकंड क्वेश्चन जो आहे तो सॉइलच्या दुसऱ्या प्रॉपर्टीला टच करतो. केमिकल प्रॉपर्टीजवर डायरेक्ट प्रश्न येत नाही बघा, कारण प्रॉब्लेम सॉइल्स म्हणजेच केमिकल प्रॉपर्टीचं डिस्कशन आहे. ठीक आहे. सो तो खूप मोठा सेक्शन आहे नंतरच्या सॉइलच्या सिलेबसमध्ये.
राईट. सो बायोलॉजिकल प्रॉपर्टीजवर सुद्धा मध्ये आधी प्रश्न येत आहेत. मग याच्यामध्ये एक स्पेसिफिक जो इंटरेस्टिंग प्रश्न मला वाटला तो प्रश्न मी इथं घेतोय. सॉइल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज मे बी अ बेटर इंडिकेटर ऑफ सॉइल हेल्थ कम्पेअर्ड टू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. सो सॉइलच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. या 3 प्रॉपर्टीज मध्ये सर्वात चांगली प्रॉपर्टी सॉइल हेल्थचा अंदाज घेण्यासाठी बायोलॉजिकल प्रॉपर्टी आहे. कशामुळं ते मला काय करायचं इथं आता एक्सप्लेन करायचं आहे. सो लोकस फोकसचा विचार केला. बायोलॉजिकल प्रॉपर्टीज विल बी लोकस ऑफ दिस क्वेश्चन, वाईल फोकस विल बी वाय बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आर कन्सिडर्ड ॲज अ बेटर इंडिकेटर फॉर सॉइल हेल्थ दॅन फिजिकल आणि केमिकल. सिंपल लॉजिक आहे बघा. बायोलॉजिकल प्रॉपर्टीज डायनॅमिक असतात आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज लगेच रिॲक्शन देतात. फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या स्टॅटिक असतात. आता याचा अर्थ काय, तर सॉइलची फिजिकल केमिकल प्रॉपर्टी तेवढ्या सहजासहजी बदलत नाही जेवढ्या सहजासहजी बायोलॉजिकल प्रॉपर्टी बदलते. उदाहरणार्थ आपण जर आजारी पडणार असो तर एखादा व्यक्ती आजारी आहे का हे चेक करण्यासाठी आपण काय चेक करतो, त्याचं टेम्परेचर चेक करतोय, ना की त्याचं वजन. बरोबर. वजन लगेचच कमी जास्त होणार नाही, त्याचं मसल मास लगेचच कमी जास्त होणार नाही. सर्वात पहिली इन्स्टंट रिॲक्शन कुठे येते, बॉडीचं टेम्परेचर कमी आहे का जास्त आहे. जर इन्फेक्शन झालं असेल तर ते इन्फेक्शन फाईट करण्यासाठी बॉडी खूप जास्त एनर्जी कन्झ्युम तिथं करत असते, म्हणून बॉडी टेम्परेचर वाढतं आणि आपल्याला ताप तिथे यायला सुरू होतो. बरोबर. सो सॉइलच्या हेल्थच्या बाबतीमध्ये असंच बायोलॉजिकल प्रॉपर्टी सर्वात लवकर रिॲक्शन देते, म्हणून ती चांगली प्रॉपर्टी कन्सिडर केली जाते सध्या सॉइलचं हेल्थ स्टेटस काय आहे हे बघण्यासाठी. बरोबर. सो असा हा क्वेश्चन आपल्याला सांगता येतो. मग या प्रश्नाच्या इंट्रोडक्शन मध्ये सॉइल हेल्थ डेफिनेशन पासून आपण नक्कीच तिथं सुरुवात करू शकतो. सो डेफिनेशन काय आहे, इट इज द कॅपॅसिटी टू सस्टेन द प्रोडक्टिव्हिटी, मेंटेन द इन्व्हायरमेंटल क्वालिटी अँड प्रमोट प्लांट अँड अॅनिमल हेल्थ. याला आपण काय म्हणणार आहे तिथं, सॉइल हेल्थ म्हणणार आहे. बरोबर. सो 3 गोष्टी माझ्या डेफिनेशन मध्ये येणं गरजेचं. पहिली, प्रोडक्टिव्हिटी सस्टेन करण्याची सॉइलची कॅपॅसिटी, क्वालिटी मेंटेन करण्याची कॅपॅसिटी, प्लांट आणि अॅनिमल हेल्थला प्रमोट करण्याची कॅपॅसिटी, याला आपण एकत्रितरित्या सॉइल हेल्थ मध्ये तिथं ठेवतो. आता उत्तराचा दुसरा भाग जो आहे, इथं फिजिकल आणि केमिकल का चांगल्या नाहीयेत हे मला मांडावं लागेल. बरोबर. सो इथं आपण कसं चाललोय, सिक्वेन्सनं चाललेलो आहे. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन मध्ये मी सॉइल हेल्थ काय आहे ते सांगितलं, म्हणजे उत्तरामध्ये बघा आता इथं कसं स्ट्रॅटेजिक पोझिशन आहे, तर ज्या गोष्टी मी इंट्रोमध्ये टाकलेल्या आहेत त्याच गोष्टींचं डिस्कशन मी आता पुढे बॉडीमध्ये सुद्धा करणार आहे. सो सॉइल हेल्थचं इंडिकेटर म्हणजे हेल्थ काय आहे, मी या 4 गोष्टींना इम्पॅक्ट करणारी गोष्ट हेल्थ तिथं सांगता येते. बायोलॉजिकल प्रॉपर्टीज यांना कसं चांगल्या पद्धतीनं तिथं मेंटेन करण्याचं काम करतात, अकॉर्डिंगली आपल्याला तिथं उत्तर जे आहे ते तयार करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्यांचं स्टॅटिक नेचर आपल्याला दिसून येतं. फिजिकल प्रॉपर्टीज तेवढ्या सहजासहजी बदलत नाहीत. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये टेक्स्चर, स्ट्रक्चर, बल्क डेन्सिटी आली. आता सॉइलचं टेक्स्चर जर बदलायचं असेल तर नवा गाळ आणून टाकावा लागेल. सॉइलचं स्ट्रक्चर जर बदलायचं असेल तर आताच आपण बघितलं फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स मागच्या प्रश्नामध्ये जे बघितले होते सगळ्यांमध्ये चेंजेस आपल्याला करावे लागतील, मग ते स्ट्रक्चर बदलणार आहे. आणि नवीन माती आणून टाकल्याशिवाय टेक्स्चर बदलणार नाही. या दोघांमध्ये सुद्धा परमनंट जे असते ते टेक्स्चर असते बघा, आणि साहजिक बल्क डेन्सिटी या दोघांमधून तिथं पुढे तयार होणार आहे. सो सहजा बदलत नाही ते, मग सॉइल हेल्थ काय आहे याचा अंदाजच मला तिथे घेता येत नाही. बरोबर. टेम्परेचर बॉडीचं वाढतच नसेल तर माणूस आजारी पडलाय कसं कळणार आपल्याला. फिजिकल मध्ये तो प्रॉब्लेम आहे. केमिकल मध्ये सुद्धा पीएच आलं, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आली, कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी आली किंवा न्यूट्रिशनचं स्टेटस आलं, हे लगेचच बदलत नाही. सॉइलची स्वतःची बफरिंग कॅपॅसिटी असते. सॉइल स्वतःची पीएच सहजासहजी बदलत नाही. मग कसं कळणार की काय घोळ तिथं झालेला आहे. कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी सुद्धा तेवढ्या सहजासहजी बदलत नाही, कारण सगळ्या सॉइलच्या प्रॉपर्टीज आपल्याला कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी मध्ये दिसतात. सगळ्या सॉइलच्या प्रॉपर्टीज एकत्रितरित्या आपल्याला पीएच मध्ये दिसतात. बरोबर. सो पीएच जो आहे तो सगळ्या प्रॉपर्टीजच्या कम्युलेशन पासून तिथं बनलेला आहे, तो एवढ्या सहजासहजी बदलणारच नाहीये. म्हणून हेल्थ काय आहे हे चेक करण्यासाठी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत या कमी पडतात. मग शिल्लक राहिलेली कोणती,
आपली बायोलॉजिकल प्रॉपर्टी, बरोबर. सो बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डायनॅमिक असतात, सेन्सिटिव्ह असतात, म्हणून त्या इतर प्रॉपर्टीज पेक्षा सुपिरियर असलेले आपल्याला सांगता येतात, असं तुम्ही उत्तराच्या पहिल्या 1/3 बॉडीमध्ये तिथं लिहिलं, बरोबर. सो आता बघा फ्रेमवर्क कसं झालं. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन मध्ये सॉइल हेल्थला आपण डिफाईन केलं. त्याच्यानंतर बॉडीच्या सुरुवातीला वाय नॉट दीज टू गाईज, बिकॉज दे आर स्टॅटिक इन नेचर. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, यांच्यामध्ये चेंजेस लगेचच दिसत नाहीत. चेंजेससाठी खूप मोठं मॅन्युअल वर्क करावं लागतं, म्हणून ऍज अ इंडिकेटर मी त्यांना वापरू शकत नाही. मग ज्या लगेचच बदलतात, डायनॅमिक असल्या पाहिजेत, त्यांना मी माझं इंडिकेटर, सॉइल हेल्थचं इंडिकेटर म्हणून तिथं बघू शकतो. थोडक्यात हा थर्मामीटर आहे सॉइलच्या हेल्थचा, बरोबर. आता ही सुपेरियरिटी का येते हे मी उत्तराच्या पुढच्या पार्टमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. सो राहिलेल्या पार्टचं स्ट्रक्चर जर बघायचं झालं, रिझन्स फॉर सुपेरियरिटी सांगायचं झालं, तर पहिलं रिझन, कम्पेअर्ड टू अदर टू फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, जे काही सॉइल मॅनेजमेंट आपण कॅरी आउट करणार आहे यांना रिस्पॉन्स खूप रॅपिडली देण्याचं काम या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज तिथं करतात. हे पहिलं कारण आहे. त्याच्यानंतर बायोलॉजिकल प्रॉपर्टीज सगळ्या पद्धतीच्या स्ट्रेसचं इंटिग्रेशन करणार आहेत, म्हणून ते लवकर रिस्पॉन्ड करतात. त्याच्यानंतर बायोलॉजिकल प्रॉपर्टीज जे आहेत ते इकोसिस्टीम फंक्शनला रेग्युलेट करण्याचं काम तिथं करतात. बायोलॉजिकल प्रॉपर्टीज चांगल्या काय आहेत, तर अर्ली वॉर्निंग देण्याचं काम ते तिथं करत असतात. त्याच्यानंतर बायोलॉजिकल प्रॉपर्टीज डायरेक्टली सॉइल ऑर्गॅनिक मॅटरला इन्फ्लुएन्स, सॉइल ऑर्गॅनिक मॅटरमुळे इन्फ्लुएन्स होतात. सो सॉइल ऑर्गॅनिक मॅटरचं स्टेटस बदलायला सुरू झालं की बायोलॉजिकल प्रॉपर्टी बदलली, बरोबर. सो ओव्हरऑल प्रोडक्शन काय आहे हे मला सीझनच्या शेवटी कळण्याच्या आधी लगेचच कळायला तिथं सुरू झालं. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर मध्ये या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत या सर्वात मोठा रोल प्ले करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. सो हे काही एकूण बघितलं तर 7 फॅक्टर्स आहेत, जे 7 फॅक्टर सांगतात की बायोलॉजिकल प्रॉपर्टीज या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज पेक्षा सुपिरियर आपल्याला दिसणार आहेत. ठीक आहे. सो रॅपिड रिस्पॉन्स टू मॅनेजमेंट म्हटलं तर मायक्रोबियल बायोमास हा सीच्या, कार्बनच्या आणि नायट्रोजनच्या क्वांटिटीला, कॉन्सन्ट्रेशनला खूप लगेचच रिस्पॉन्ड करतो, कारण ते खाणार आहेत ते तिथं. कार्बन त्यांना डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी गरजेचं आहे, नायट्रोजन तिथं डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी गरजेचं आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर ऑर्गॅनिक मॅटर चांगलं असेल तर आपण एक्सपेक्ट करू शकतो एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज खूप जास्त आहेत सॉइलमध्ये, रेस्पिरेशन खूप जास्त आहे. आणि ऑर्गॅनिक मॅटर जर असेल तर आपण हेही समजू शकतो की सॉइलमध्ये आपल्याला ऑर्गॅनिक्सची खूप मोठी डायव्हर्सिटी दिसून येते. ठीक आहे. सो मायक्रोबियल डायव्हर्सिटी जी आहे ही तर जास्त असलेली दिसून येते. त्याच्यानंतर मल्टिपल स्ट्रेसेसला ते इन्क्लूड करतं, जसं की मॉइश्चरचा स्ट्रेस आला, एरिएशनचा स्ट्रेस आला, न्यूट्रिशनचा आला किंवा ऑर्गॅनिक मॅटरचा आला, सगळ्यांपासून या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तयार झालेल्या दिसणार आहेत. सो मल्टिपल स्ट्रेसेस लगेचच ते इंडिकेट करण्याचं काम तिथं करतं आणि यांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो आहे हा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट दाखवण्याचं काम ते तिथं करणार आहे. त्याच्यानंतर इकोसिस्टीम फंक्शनला रेग्युलेट करतायत त्या, जसं की बायोलॉजिकल प्रॉपर्टी ठरवते न्यूट्रिएंटचं मिनरलायझेशन काय असेल किंवा नायट्रोजन फिक्सेशन तिथं काय असेल. जर ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण मी वाढवत असेल तर सीएन रेशिओवर नेमका काय परिणाम होतो हे पण मला लगेचच तिथं कळणार आहे. ठीक आहे. सो बायोलॉजिकली आपण या गोष्टींकडे बघतोय बघा. त्यानंतर अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे, कारण मेटल, सलिनिटी, पेस्टिसाइड्स किंवा सॉइल ऑर्गॅनिक मॅटरचे लॉसेस जे आहेत ते अर्ली ऑन आपल्याला तिथे डिटेक्ट होणार आहेत. चेंजेस विजिबल, आता बायोलॉजिकल चेंजेस जे आहेत हे केमिकल इंडिकेटर्सच्या शिफ्टच्या आधी आपल्याला विजिबल होतात, म्हणून केमिकल पेक्षा जास्त रिस्पॉन्सिव्ह या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आपल्याला सांगता येणार आहेत. त्याच्यानंतर मायक्रोब्सला जर आपण बघत राहिलो तर मायक्रोब्सची पॉप्युलेशन मला दाखवते सॉइल ऑर्गॅनिक मॅटर मध्ये काय चेंजेस झालेले आहेत आणि हे मायक्रोब्स कशा पद्धतीनं आपल्या सॉइल ऑर्गॅनिक मॅटर नुसार कमी जास्त तिथं होतात. ऑर्गॅनिक मॅटर त्यांचं फूड आहे, ते जर जास्त असेल तर साहजिक मायक्रोबियल पॉप्युलेशन जास्त आहे. मायक्रोबियल पॉप्युलेशन जास्त असेल तर सॉइल एक लिव्हिंग एंटिटी आहे. आता सॉइलनं लिव्हिंग एंटिटी राहणं गरजेचं आहे, का तर नॅचरल जे फिक्सेशन त्या सॉइलमध्ये होतंय त्या फिक्सेशनच्या प्रोसेसेस तिथं चालू आहेत, ज्याच्यामुळे सॉइलची फर्टिलिटी असू देत, सॉइलची प्रोडक्टिव्हिटी असू देत,
या दोन्ही गोष्टी तिथं मेंटेन राहतात आणि यांच्यामधून सॉइलची सस्टेनेबिलिटी सुद्धा लॉंग टर्म मध्ये येणार आहे. ठीक आहे. सो हा एक मेजर इंटरेस्टिंग आस्पेक्ट आपल्याला सांगावा लागतो बघा. आणि क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर इन्फ्लुएन्स्ड बाय कन्झर्वेशन प्रॅक्टिसेस, जिथे बायो फर्टिलायझर्स किंवा कव्हर क्रॉप जे आहेत हे आपल्याला प्रॉपर्टीज ॲज अ गुड सॉइल हेल्थ इंडिकेटर म्हणून दिसणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. पुढचा प्रश्न डिफरन्सिएशनचा आहे. डिफरन्सिएशनच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, डिफरन्सिएशनचा प्रश्न विचारला तर तो कंपल्सरी टेबल फॉर्मॅट मध्येच पाहिजे. टेबल फॉर्मॅट मध्ये सुद्धा टेबलमध्ये 3 कॉलम्स असायला पाहिजेत. टेबलमध्ये सुद्धा 3 कॉलम असायला पाहिजेत. हा जो दुसरा कॉलम आहे, हा जो तिसरा कॉलम आहे, याच्यामध्ये तुम्ही कशाचं डिफरन्सिएशन करताय. जसं की हा प्रश्न सॉइल स्ट्रक्चर आणि टेक्स्चरचं डिफरन्सिएशन करतोय. कशाच्या बेसिसवर हे डिफरन्सिएशन मी करतोय, त्या बेसिस मला इथं लिहायच्या आहेत. सो कॉलेजमध्ये जे डिफरन्सिएशन आपण करत होतो, सॉइल स्ट्रक्चर मीन्स दिस आणि सॉइल टेक्स्चर मीन्स नॉट दिस. बरोबर. सो सॉइल स्ट्रक्चर इज अरेंजमेंट आणि टेक्स्चर इज रिलेटिव्ह प्रोपोर्शन. मग लिहित असताना आपण काय लिहितो, सॉइल स्ट्रक्चर मध्ये अरेंजमेंटचा फोकस आहे, सॉइल टेक्स्चर मध्ये अरेंजमेंटचा फोकस नाही. मग पुढचा पॉईंट मला करता येतो, इकडं रिलेटिव्ह प्रोपोर्शनचा फोकस नाहीये, तिकडं रिलेटिव्ह प्रोपोर्शनचा फोकस आहे. ठीक आहे. सो हा पोरखळपणा या प्रश्नामध्ये आणायचा नाही. ग्रॅज्युएशन मध्ये आपण करत होतो, इथं ते चालणार नाहीये. सो इथं बेसिस मला लिहायचे, त्या बेसिसच्या बेसिसवर मी ठरवतोय की इकडं काय तिकडं काय. ठीक आहे. सो असा 3 कॉलमचा डिफरन्सिएशन मला कंपल्सरी लिहायचा आहे आणि डिफरन्सिएशनचा प्रश्न कंपल्सरी आणि कंपल्सरी टेबल फॉर्मॅट मध्येच गेला पाहिजे. ठीक आहे. ही काळजी आपल्याला घ्यावी लागेल. सो अभ्यास करत असताना या 2 गोष्टी काय आहेत लक्षात नाही घेतलं तरी चालतं, बेसिस मात्र आपल्याला तोंडपाठ करायचे. सो एखादा निमोनिक तुम्ही इथं तयार करू शकता. या निमोनिकच्या बेसिसवर तुम्हाला उत्तर जे आहे ते उत्तर तिथं तयार करता येऊ शकतं. सो डिफरन्शिएट बिटवीन सॉइल टेक्स्चर आणि सॉइल स्ट्रक्चर हा आपला क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिला डिफरन्सिएशनचा पॅरामीटर जो आहे तो आहे डेफिनेशनचा. ठीक आहे. डेफिनेशन इथं आता डिफरन्सिएशन आहे तर शॉर्ट मध्ये डेफिनेशन लिहिली तरी सुद्धा चालू शकते. सॉइल टेक्स्चर रिलेटिव्ह प्रोपोर्शनचं डिस्कशन करतं, जसं की सँड, सिल्ट आणि क्लेचं. सॉइल स्ट्रक्चर त्याच्या स्पेशल अरेंजमेंटचं डिस्कशन करतं. बरोबर. सो जे 2 मुद्दे आपण मागाशी तयार करणार होतो, दोन्ही मुद्दे एका सिंपल पॉइंट मध्ये इथं आले. म्हणजे काय होतं बघा, बेसिसच्या किंवा पॅरामीटरच्या बेसिसवर ज्यावेळेस तुम्ही डिफरन्सिएशन करता, त्यावेळेस कमी स्पेसमध्ये खूप जास्त डेटा तिथं दिसणार आहे. याचा अर्थ तुम्ही शहाणे आहात. आता पेपर चेकरला माहित नाही की आपण फक्त एवढं डिफरन्सिएशन पाठ केलंय. ठीक आहे. पण त्याला काय वाटतं, फील काय होतं की येस, एवढं जर ह्यानं कॉन्सन्ट्रेटेड केलं असेल तर हा व्यक्ती हुशार आहे, अर्धा मार्क एक्स्ट्रा द्यायला हरकत नाही. सो क्राऊडपेक्षा वेगळे, क्राऊडपेक्षा एक अर्धा मार्क एक्स्ट्रा मिळवण्याची ही स्ट्रॅटेजी आपल्याला तिथं सांगता येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ प्रॉपर्टीचा जर विचार केला तर सॉइल टेक्स्चर ही इनहरंट प्रॉपर्टी असते. बरोबर. सॉइल टेक्स्चर जी आहे ही इनहरंट प्रॉपर्टी असते. इनहरंट म्हणजे काय, सॉइल फॉर्मेशन होत असतानाच ही प्रॉपर्टी डेव्हलप होते. त्याच्यानंतर ही परमनंट सुद्धा असणार आहे आणि हिच्यामध्ये चेंजेस जे आहेत ते लगेचच आपल्याला दिसणार नाहीत. सॉइल तयार होत असताना सँड, सिल्ट, क्लेचं जेवढं काही कंपोजिशन तिथे येऊन बसलंय तेवढंच तिथं राहणार आहे. आणि चेंज करायचं म्हटलं तर आपल्याला गाळ भरावा लागतो जमिनीमध्ये. ठीक आहे. सो ते सुखासुखाचं पण नाहीये आणि नॅचरली ते घडणारच नाहीये. आपण आर्टिफिशियली ते घडवतोय ती गोष्ट वेगळी, पण नॅचरली ही एक परमनंट प्रॉपर्टी मानली जाते. पण ज्यावेळेस मी सॉइल स्ट्रक्चर कडे जातो, सॉइल स्ट्रक्चर डायनॅमिक असणार आहे, बदलत राहतं, ते रिस्पॉन्ड करतं बाहेरच्या ऍटमॉस्फिअरला किंवा अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांना ते रिस्पॉन्ड करतं. मॅनेजमेंट सेन्सिटिव्ह आहेत. आपण जर मॅनेजमेंट बदललं तर सॉइलच्या स्ट्रक्चरमध्ये चेंजेस दिसणार आहे. त्यानंतर कल्टिव्हेशन कशा पद्धतीचं आहे, ऑर्गॅनिक मॅटरचं पर्सेंटेज काय आहे आणि वेटिंग आणि ड्राईंग कशा पद्धतीनं तिथं चालू आहे, त्याच्यानुसार सुद्धा सॉइल प्रॉपर्टीज बदलतात. सो नेचरमध्ये एक स्टॅटिक प्रॉपर्टी मला दिसते, दुसरी डायनॅमिक प्रॉपर्टी दिसते. फक्त मी स्टॅटिक आणि डायनॅमिक म्हणून थांबलेलो नाहीये, मी एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. एक्झाम्पल्स ऍग्रीच्या पेपरमध्ये गरजेचे आहेत. तुम्हाला आता वाटेल की एक्झाम्पल कुठून आणायचे. हा जो पुढचा पोर्शन आहे ना, कल्टिव्हेशन मुळे चेंज होते, ऑर्गॅनिक मॅटर मुळे चेंज होते, वेटिंग टाइम मुळे चेंज होते, दॅट इज माय एक्झाम्पल. ठीक आहे. सो ते स्मार्टली इंटिग्रेट सुद्धा करता येणं गरजेचं आहे आपल्याला बघा. त्याच्यानंतर क्लासेसचा विचार केला
तर टेक्स्चरल क्लासेसमध्ये सँडी सॉइल, लोमी सॉइल, क्लेई सॉइल आपल्याला दिसून येते. बरोबर. स्ट्रक्चरल क्लासेसमध्ये ग्रॅन्युलर स्ट्रक्चर आहे, ब्लॉकी स्ट्रक्चर आहे, प्रिझमॅटिक आहे, प्लेटी आहे, कॉलमनर आहे किंवा मॅसिव्ह स्ट्रक्चर आपल्याला तिथे दिसून येतं. ठीक आहे. सो एक कॉलम, एक रो जी आहे ती मी स्ट्रक्चरला दिली. सो आतापर्यंत बघा फक्त 3 रो मध्ये मी जवळपास 10 ते 12 पॉइंट्स तिथे इन्क्लूड केलेले आहेत. एवढं कॉन्सन्ट्रेटेड आपल्याला डिफरन्सिएशन असणं गरजेचं आहे. सिंपल ठेवायचं नाहीये. आपण प्रश्न करायलाच मुळात कमी करतोय. जे करणार आहे ते झकासच आपल्याला करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्टिकल इन्व्हॉल्वमेंटचा विचार जर केला तर पार्टिकल साईज जी आहे ही मिनरलच्या पार्टिकल साईज नुसार डिसाइड होते. सॅन्ड, सिल्ट आणि क्लेचं प्रमाण किती आहे याच्यावरती डिसाइड होते. पण इकडच्या बाजूला जे ऍग्रिगेट्स तयार होणारे स्ट्रक्चर मध्ये ते बाइंडिंग एजंटच्या बेसिसवर तिथं डिफाईन करतात सॉइलचं स्ट्रक्चर कसं किंवा ऍग्रिगेट फॉर्मेशन कसे. ऑर्गॅनिक मॅटर कमी असेल डिस्पर्स सॉइल दिसते, इनऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल डिस्पर्स सॉइल दिसते, ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल तर ग्रॅन्युअल सॉइल दिसणार आहे, कॅल्शियम जास्त असेल तर ग्रॅन्युअल सॉइल दिसणार आहे, सोडियम जास्त असेल तर डिस्पर्स फॉर्म मध्ये ती सॉइल आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. सो हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला तिथे देता येऊ शकतात. त्याच्यानंतर स्टॅबिलिटीचा विचार केला तर हायली स्टेबल आहे, शॉर्ट टर्म मॅनेजमेंटनं बदलत नाही, पण ती मात्र बदलते. ठीक आहे. त्यानंतर वॉटरवर याचं काय इम्पॅक्ट, या प्रॉपर्टीजमुळे काय इम्पॅक्ट पडतो तर फाईन टेक्स्चर्ड सॉइल असतील तर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते, मात्र कोर्स टेक्स्चर सॉइल असतील तर ड्रेनेजची कॅपॅसिटी तिथं आपल्याला जास्त दिसते. आता बारीक जर बघितलं ना तर हे ऍग्रिकल्चरच्या पर्स्पेक्टिव्ह डिस्कशन, क्रॉप प्रोडक्शनच्या पर्स्पेक्टिव्हने हे डिस्कशन आपलं तिथं चाललेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं गुड स्ट्रक्चर असेल तर मॅक्रो आणि मायक्रो पोर्सचा बॅलन्स जो आहे तो दिसणार आहे, इन्फिल्ट्रेशन रेट चांगला असणार आहे, सोबतच अवेलेबल वॉटर फॉर द प्लांट्स हे पण आपल्याला चांगलं दिसणार आहे. फील्ड कॅपॅसिटीला ती सॉइल चांगल्या पद्धतीने राहते. त्यानंतर एरिएशनवर आणि रूट ग्रोथवर या दोघांचा काय इम्पॅक्ट पडतो तर क्लेई टेक्स्चर असेल तर पेनिट्रेशन मध्ये प्रॉब्लेम येणार आहेत, सँडी टेक्स्चर असेल तर पेनिट्रेशनवर प्रॉब्लेम तिथे येणार नाही. मात्र वेल ऍग्रिगेटेड स्ट्रक्चर एरिएशनला इम्प्रूव्ह करतं, मेकॅनिकल रेझिस्टन्सला ते कमी करतं आणि रूट प्रोलिफरेशनला तिथं मदत करतं. निगेटिव्ह पॉईंट सुद्धा सांगता येऊ शकतो. जसं की सॉइल स्ट्रक्चर जर प्रॉपर नसेल तर ड्रेनेज मध्ये प्रॉब्लेम आहेत, एरिएशन मध्ये प्रॉब्लेम आहेत, रूटच्या सफोकेशन मध्ये हे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसणार आहेत. आपण फक्त पॉझिटिव्ह साईडला फोकस इथं करतोय. त्याच्यानंतर हा मेजरमेंटचा पॉईंट सोडून दिला तरी चालेल. कल्टिवेबिलिटी किंवा टिल्थवर यांचा काय परिणाम होणार आहे ऍग्रिकल्चर पर्स्पेक्टिव्ह डोक्यामध्ये ठेवायचा. सो सँडी सॉइल्स टिलिंग सोपी आहे, क्लेई सॉइल्स मध्ये हे टिलिंग डिफिकल्ट आपल्याला दिसते. ग्रॅन्युलर स्ट्रक्चर असेल तर टिल्थ चांगली असणार आहे, पण ग्रॅन्युलर स्ट्रक्चर जर नसेल तर त्या केसमध्ये टिलला किंवा टिलेज ऑपरेशन्सला इश्यूज जे आहेत हे इश्यूज आपल्याला तिथे दिसून येणार आहेत. ठीक आहे. आणि ओव्हरऑल रोलचा जर विचार केला तर सॉइल टेक्स्चर इन्फ्लुएन्स करतं वॉटर रिटेन्शनला, मेकॅनिकल बिहेवियरला, स्ट्रक्चर इन्फिल्ट्रेशनला इन्फ्लुएन्स करते, एरिएशनला इन्फ्लुएन्स करते आणि ओव्हरऑल सॉइलची जी फर्टिलिटी आहे त्या फर्टिलिटीला सुद्धा इन्फ्लुएन्स करण्याचं काम तिथं करणार आहे. बरोबर. सो एका सिंपल डिफरन्सिएशन मध्ये आपण जवळपास 12 ते 15 वेगवेगळे डायमेन्शन जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. डिफरन्सिएशन याच फॉर्म मध्ये असावं. आता इथं बघा प्रॅक्टिकली काय आहे. प्रॅक्टिकली हे सगळं तुम्हाला पेपरमध्ये आठवणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. पण ज्यावेळेस तुम्ही एवढा मोठा अभ्यास करताना एक 60-70% रिटेन्शन आपलं राहतं आणि एवढं कॉन्सन्ट्रेटेड तुम्ही केल्यामुळं ते 60% किंवा 70% जे लिहिलं गेलंय तुमच्या एंडनं ते पण खूप चांगल्या पद्धतीनं पुढच्या बाजूला जातं. ठीक आहे. सो हा डिफरन्सिएशनचा एक सिंपल क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न, आता आपलं मॉड्यूल चेंज झालं. सॉइलच्या प्रॉपर्टीजवर ते 3 प्रश्न आपण बघितलेले आहेत. पहिला स्ट्रक्चरला फोकस करणारा होता, दुसरा प्रश्न जो आहे तो बायोलॉजिकल प्रॉपर्टीजला फोकस करणारा होता आणि तिसरा जो प्रश्न आहे तो डिफरन्सिएशनचा होता. ठीक आहे. सो एवढे जरी क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या एंडनं व्यवस्थित केले तरी सुद्धा स्ट्रक्चरचे प्रश्न आपल्याला चांगले, सॉइल प्रॉपर्टीचे प्रश्न आपल्याला चांगले सोडवता येऊ शकतात. आता त्याच्या पुढे मला जायचंय. त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो सेकंड मॉड्यूल मधला, फॉर्मेशन ऑफ सॉइल मधला. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सॉइल फॉर्मेशन मध्ये 2 डायमेन्शन्स आपल्याला बघायचे. पहिला डायमेन्शन जो आहे हा सॉइलच्या फॉर्मेशनच्या फॅक्टर्सचं डिस्कशन करतो. दुसरा डायमेन्शन जो आहे हा सॉइलच्या फॉर्मेशनच्या प्रोसेसेसचं डिस्कशन करतो. कोणते फॅक्टर्स सॉइल फॉर्मेशनला इन्फ्लुएन्स करतात आणि कोणत्या प्रोसेसेसमुळे सॉइल फॉर्मेशन घडून येते, असे हे 2 प्रश्न आहेत.
प्रश्न प्रचंड सिंपल आहेत, लिहिणं पण सिंपल आहे, स्ट्रक्चर पण सिंपल आहे, फक्त काय लिहायचं हे आपल्याला इथे समजून घ्यायचंय. ठीक आहे. आता सॉइल फॉर्मेशनच्या फॅक्टर्सचा हा पहिला प्रश्न आहे बघा. सॉइल फॉर्मेशनचे फॅक्टर्स जर आपण विचार केला तर सॉइल फॉर्मेशनचे 5 फॅक्टर्स आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये पहिला फॅक्टर क्लायमेटचा आहे, दुसरा ऑर्गॅनिझमचा आहे, त्याच्यानंतर पॅरेंट मटेरियलचा आहे, त्याच्यानंतर टोपोग्राफीचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाइमचा दिसून येतो. ठीक आहे. या 5 पैकी पहिले 2 फॅक्टर जे आहेत यांना ऍक्टिव्ह फॅक्टर्स म्हटलं जातं. नंतरचे 3 फॅक्टर जे आहेत यांना आपण पॅसिव्ह फॅक्टर्स म्हणतो. सोप्या भाषेमध्ये ऍक्टिव्ह फॅक्टर्स हे असे फॅक्टर्स आहेत जे पॅसिव्ह वर काम करतात आणि याच्यामुळे काय तयार होते, सॉइल तयार होते. सो जो धडधडीनं काम करतोय दॅट विल बिकम आवर ऍक्टिव्ह फॅक्टर. क्लायमेट इज अ मोस्ट ऍक्टिव्ह फॅक्टर, ऑर्गॅनिझम इज अ मोस्ट ऍक्टिव्ह फॅक्टर, कारण हे प्रोसेसला चालू करतायत सॉइल फॉर्मेशनच्या, आणि ज्यांच्यावर ह्या सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसेस घडतायत ते पॅसिव्ह फॅक्टर आहेत. ते निवांत बसून आहेत, ऍक्टिव्ह आपली येऊन काम करतायत आणि यांचं रूपांतर सॉइल मध्ये करून देतात. ठीक आहे. सो असे 5 फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन आपल्याला दिसणार आहेत. मी इथं 6वा पण फॅक्टर टाकलाय, 2 मिनिटांमध्ये तिथं पोहोचूयात. सो सगळ्यात महत्वाचा पहिला ऍक्टिव्ह फॅक्टर जो आहे त्याला आपण क्लायमेटच्या नावाने ओळखतो. क्लायमेटमध्ये टेम्परेचर, प्रेसिपिटेशन हे 2 फॅक्टर जे आहेत ते सॉइल फॉर्मेशनला सर्वात जास्त इन्फ्लुएन्स करण्याचं काम तिथं करतात. त्याच्या पुढचा फॅक्टर ऑर्गॅनिझमचा आहे. ऑर्गॅनिझम मध्ये व्हेजिटेशन आलं आणि सॉइल फॉना आलं. सो प्लांट आणि ऍनिमल हे 2 फॅक्टर्स असणार आहेत ऑर्गॅनिझम मध्ये जे सॉइल फॉर्मेशनला इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो रिलीफ आणि टोपोग्राफीचा, किती उतारावरती सॉइल तयार व्हायला लागले. उतार जास्त असेल तर मॅच्युअर सॉइल आपल्याला बेसला दिसून येते, उतार नसेल तर मॅच्युअर सॉइल ज्या ठिकाणी ती सॉइल फॉर्मेशनची प्रोसेस झाली आहे त्याच ठिकाणी ती सॉइल फॉर्मेशन आपल्याला दिसून येणार आहे. सो रिलीफ आणि टोपोग्राफी खूप मोठा रोल प्ले करते बघा. आता याचं एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण डोंगर दऱ्यामध्ये जात असताना ज्यावेळेस आपण डोंगराच्या वरच्या बाजूला जायला सुरू करतो तशी जमीन मुरमाड होत जाते, आणि जसं जसं आपण डोंगराच्या खाली व्हॅलीमध्ये उतरायला सुरू करतो तशी तशी आपल्याला मॅच्युअर सॉइल दिसायला सुरू होते. कारण काय आहे, क्लायमेटनं जो दगड फोडलेला आहे तो दगड त्या उतारामुळे खाली वाहून गेला. सो प्रॉपर सॉइल फॉर्मेशनच्या प्रोसेसेस, प्रॉपर सॉइलचे तयार झालेलं प्रोफाईल हे आपल्याला खालच्या बाजूला बेसला चांगलं दिसून येतं. मटेरियल इथं खूप जास्त दिसून येतं, पण ते जर मी वर बघितलं, स्लोपच्या साईडला बघितलं तर तिथं आपल्याला मुरुमच दिसतोय. का तर सॉइल फॉर्मेशन त्याच ठिकाणी झालेली नाही. थोडाफार दगड तुटला निघून गेला, दगड तुटला निघून गेला, दगड तुटला निघून गेला, म्हणून एक कोर्स स्ट्रक्चर सॉइल आपल्याला डोंगराच्या वरच्या बाजूला दिसणार आहे आणि फाईन टेक्स्चर सॉइल आपल्याला डोंगराच्या खालच्या बाजूला तिथं दिसून येणार आहे. ठीक आहे. सो रिलीफ आणि टोपोग्राफी खूप मोठा रोल सॉइल फॉर्मेशन मध्ये प्ले करते. त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर आहे मटेरियलचा. ग्रेनाइट दगड आहे का बसाल्टिक दगड आहे, बरोबर. सो पॅरेंट मटेरियलचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे त्या कॅरेक्टरिस्टिक वर सुद्धा सॉइलची प्रॉपर्टी पुढची काय असेल हे तिथं डिसाईड होत असलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. पॅरेंट मटेरियल खूप मोठा रोल प्ले करतं, आणि या सगळ्या प्रोसेसेस किती टायमिंगसाठी चाललेल्या आहेत. कमी टायमिंगसाठी असतील तर युथफुल सॉइल्स असतील, जास्त टायमिंगसाठी असतील तर मॅच्युअर असतील, अति जास्त असतील तर ओल्ड सॉइल आपण त्याला म्हणणार आहे. ओके. जुनी मृदा असणारे मच्युअर झालेली सॉइल आहे, किंवा मग मुरमाड जमीन युथफुल सॉइलच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. सो असे 5 मेजर फॅक्टर्स आहेत, यांना जेनीचं इक्वेशन सुद्धा म्हटलं जातं. ओके. सो क्लायमेट झालं, ऑर्गॅनिझम झालं, पॅरेंट मटेरियल झालं, रिलीफ टोपोग्राफी झालं, आणि सगळ्यात शेवटी टाइम. हे 5 फॅक्टर्स आहेत. हे 5 क्लासिकल फॅक्टर्स आहेत जे सॉइलच्या प्रॉपर्टीज, सॉइलच्या फॉर्मेशनला इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतात. आणि 6वा पण एक फॅक्टर अँथ्रोपोजेनिक तयार झालेला आपल्याला दिसून येतो. ह्युमन इन्फ्लुएन्स ऍग्रिकल्चरच्या फॉर्म मध्ये, डिफॉरेस्टेशनच्या फॉर्म मध्ये, इरिगेशन आणि वॉटर मॅनेजमेंटच्या फॉर्म मध्ये सुद्धा सॉइलच्या फॉर्मेशनला इन्फ्लुएन्स करण्याचं काम तिथं करणार आहे. ठीक आहे. सो आता हे झालं आपल्या प्रश्नाचं ओव्हरऑल स्ट्रक्चर. मला या 5 गोष्टींना आणि कन्क्लुजन मध्ये 6व्या गोष्टीला तिथं मेन्शन करायचे. 5 एका बाजूला मी ठेवतोय का तर ते क्लासिकल एक्झाम्पल आहे माझं, त्याच्यामध्ये माणसांना घालण्यात मजा नाहीये, पण मी माणसांना सुद्धा इथं मेन्शन करतोय. फक्त स्मार्टली त्याचं पोझिशन जे आहे ते मी कन्क्लुजन मध्ये ठेवलंय की हे तर आहेतच, पण प्रेझेंट टाइम्स मध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन सुद्धा खूप जास्त आहेत जे सॉइलच्या फॉर्मेशनला इन्फ्लुएन्स करण्याचं काम तिथं करतायत. प्रेझेंट फॅक्टर जे आहेत ते काय करतायत, सॉइलच्या फॉर्मेशनला
इन्फ्लुएन्स करण्याचं काम तिथं करतायत. मग याच्यामध्ये आपल्या ऍग्रिकल्चरच्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, आपल्या वॉटर मॅनेजमेंटच्या ऍक्टिव्हिटीज झाल्या किंवा आपल्या फॉरेस्टच्या डिफॉरेस्टेशनच्या ऍक्टिव्हिटीज झाल्या, यांच्यामुळे आपल्याला तिथं खूप मोठ्या प्रमाणात सॉइल फॉर्मेशन इन्फ्लुएन्स होत असलेली दिसून तिथे येणार आहे. ठीक आहे, सो एक सिंपल स्ट्रक्चर आहे. मग आता नेमकं लिहायचं काय, तर क्लायमेटमध्ये टेम्परेचर हा एक मेजर घटक असतो. टेम्परेचर केमिकल वेदरिंगला अफेक्ट करण्याचं काम करतो. ऑर्गॅनिक मॅटरचं डिकॉम्पोजिशनचा रेट किती असेल ते डिसाईड करण्याचं काम करतो आणि ओव्हरऑल बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीला डिसाईड करण्याचं काम तिथं करतो. बरोबर. प्रेसिपिटेशनचा विचार केला तर प्रेसिपिटेशन पुन्हा केमिकल वेदरिंग आहे, जसं की लिचिंग असेल किंवा बेसिसचं इल्युएशन असेल, सॉइलच्या बाहेर त्यांना काढणं असेल आणि सॉइलचं मॉइश्चर रिजिम काय असेल हे डिसाईड करण्याचं काम तिथं या प्रेसिपिटेशनद्वारे केलं जातं. आणि या दोघांचं क्लायमॅटिक इंटरॅक्शन जे आहे त्या पेडोजेनिक प्रोसेसेसची डेप्थ आणि त्यांची स्पीड डिसाईड करण्याचं काम तिथं करतं. ऑर्गॅनिझमचा विचार केला तर पहिलं ऑर्गॅनिझम प्लांट व्हेजिटेशनचं आपण घेणार आहे. ठीक आहे, व्हेजिटेशन काय डिसाईड करतं बघा, तर जमिनीवर किती काडी कचरा पडलेला आहे. जेवढा जास्त काडी कचरा जमिनीवर पडेल तेवढं जास्त त्याचं डिकम्पोजिशन होईल. जेवढं जास्त डिकम्पोजिशन होईल तेवढं जास्त ऑर्गॅनिक मॅटर जे आहे हे ऑर्गॅनिक मॅटर आपल्या सॉइलमध्ये वाढायला सुरू होणार आहे. जेवढं कमी असेल तेवढं ऑर्गॅनिक मॅटर कमी असणार आहे. बरोबर. म्हणून फॉरेस्ट एरिया मधल्या जे काही सॉइल्स असणार आहेत त्यांच्या फॉर्मेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो सॉइल मध्ये इन्कॉर्पोरेट होतो. म्हणून या सॉइल्स असिडिक फॉर्म मध्ये असतात. तेच जर तुम्ही थोडंसं बाजूला गेले, अरिड रिजन्स मध्ये गेले, तर तिथं आपल्याला सलाईन सॉइल दिसतात, कारण तिथं ऑर्गॅनिक मॅटर जास्त दिसून येत नाही. ठीक आहे, सो व्हेजिटेशनचा पण खूप मोठा रोल इथं राहतो बघा. त्यानंतर फौनाचा पण खूप मोठा रोल आहे. जो फौना म्हणजे अॅनिमल्स. मग याच्यामध्ये बायोटर्बेशनचं काम, मातीला घुसळण्याचं काम असेल, पोरोसिटी आणि अग्रिगेशनचं काम असेल, हा सॉइल मायक्रोफोना जो आहे तो तिथं डिसाईड करणार आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोजिशनचा रेट डिसाईड करतात, न्यूट्रिएंट सायकलिंगची स्पीड डिसाईड करतात आणि सॉइल ऍग्रिगेशन कशा पद्धतीचं असेल हे मायक्रो ऑर्गॅनिझम डिसाईड करत असताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर रिलीफ आणि टोपोग्राफी. जर स्लोपचा ग्रेडियंट जास्त असेल तर इरोजन जास्त आहे, रन ऑफ जास्त आहे, सॉइलची डेप्थ कशी झाली आता कमी झाली असं आपल्याला सांगता येईल. स्लोपच्या पोझिशनवर पण गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्ही व्हॅलीच्या समिटला गेला आणि व्हॅलीच्या बॉटमला गेला, डोंगराच्या वरच्या बाजूला गेला, खालच्या बाजूला गेला, सॉइलची डेप्थ तिथे कमी आहे. इथं कोर्स सॉइल तयार झाल्यात, इथं फाईन टेक्स्चर सॉइल तयार झाल्यात, सॉइलची डेप्थ आपल्याला कशी दिसणार आहे, जास्त दिसणार, जे की मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, सो या दोन मेजर गोष्टी ज्या आहेत या टोपोग्राफीच्या अफेक्ट करतात. त्याच्यानंतर पॅरेंट मटेरियल मध्ये बेसाल्टिक रॉक असेल तर त्या बेसाल्टिक रॉक पासून व्हर्टिसोल्स किंवा ब्लॅक कॉटन सॉइल्स तयार होतात. तेच ग्रेनाइटचा रॉक असेल तर त्याच्यापासून सँडी सॉइल्स तयार झालेले आपल्याला दिसून येतात. सो सरळ सरळ आहे. ब्लॅक कॉटन सॉइल जनरली कशापासून तयार झाली बघा, बेसॉल्टिक रॉक्स पासून तयार झाली. आता याच्यामध्ये पण टेम्परेचरचं व्हेरिएशन एक्स्ट्राचं येतं. जर टेम्परेचर जास्त असेल, पाऊस कमी असेल तर तिथं ब्लॅक कॉटन सॉइल बसाल्ट पासून तयार झाली. जिथं टेम्परेचर जास्त आहे पण रेनफॉल सुद्धा जास्त आहे तिथं रेड सॉइल जे आहे ते बसाल्ट पासून तयार झालं. सो हे प्रचंड कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन आपल्याला दिसतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये खिचडीची चव वेगळी असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये खिचडीची चव वेगळी असते. का तर तेलामध्ये व्हेरिएशन आहे, जी मिरची आपण टाकणार आहे, जी हळद आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे, तांदूळ कोणता वापरतोय त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. सो खिचडी मोजून 4 ते 5 घटकांपासूनच तयार होते. फक्त तिची चव वेगळी असण्याचं कारण सगळ्याची क्वांटिटी वेगवेगळी आहे. सो सॉइल फॉर्मेशन मध्ये सुद्धा 5 फॅक्टर पासूनच सॉइल तयार होणार आहे, पण कोणता फॅक्टर जास्त काळासाठी तिथं काम करतोय अकॉर्डिंगली सॉइलचा वेगळा टाईप तिथं तयार झाला. ओके, हा एक इंटरेस्टिंग अस्पेक्ट सॉइलचा लक्षात असू द्या. त्याच्यानंतर टाइम पण खूप मोठा रोल प्ले करतं. युथफुल सॉइल्स म्हणजे कमी फॉर्मेशनची प्रोसेस झाली, सो होरायझन जे आहेत ते तेवढे प्रॉपर तयार झालेले नाही आहेत आणि पॅरेंट मटेरियल सारखी ती दिसते. मॅच्युअर सॉइल्सचा जर विचार केला तर होरायझन जे आहेत ते चांगले डिफरन्शिएट झालेले आहेत, क्लेच्या मुवमेंट्स आपल्याला तिथं दिसून येतात. आणि ओल्ड सॉइल असतील तर सगळं मटेरियल बाहेर जाण्याचा प्रयत्न तिथं करते. लिचिंग झालेली आहे, या लिचिंगमुळे त्या सॉइलच्या फर्टिलिटीचं स्टेटस कमी कमी झालेलं आपल्याला दिसून येतं आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ऑक्साईडचं प्रमाण त्या सॉइल्समध्ये वाढलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे,
सो हे काही पॉइंटर्स आहेत, हे पॉइंटर्स आपल्याला बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करायचे. त्याच्यानंतर ह्युमन इन्फ्लुएन्सचा विचार केला तर ह्युमन इन्फ्लुएन्समध्ये ऍग्रिकल्चर, डिफॉरेस्टेशन, इरिगेशन, वॉटर मॅनेजमेंट हे तिघं अफेक्ट करणार आहेत. ऍग्रिकल्चर ओव्हरऑल स्ट्रक्चरला टिलेजमुळे अफेक्ट करते. सलिनिटी, आपलं जे काही पाण्याचं आपण वापर ऍग्रिकल्चर मध्ये करणारे फर्टिलायझर जे वापर करणारे त्याच्यामुळे सलिनिटी अफेक्ट होते. आणि कॉम्पॅक्शनमुळे पोरोसिटी अफेक्ट होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर डिफॉरेस्टेशन एरियाचं मायक्रो क्लायमेट जे आहे त्याला अफेक्ट करतं. इरोजनच्या स्टेटसला तिथं अफेक्ट करतं. आणि इरिगेशन आणि वॉटर मॅनेजमेंटमध्ये पाणी जर चांगलं नसेल तर सलिनायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये, खारफुटी जमीन जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून तिथं येणार आहे. ठीक आहे. सो एवढा डेटा तुम्हाला सॉइलच्या स्ट्रक्चरमध्ये लिहिणं अपेक्षित आहे, सॉइलच्या फॉर्मेशन मध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनली शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. शेवटचा जो प्रश्न आहे तो आपला प्रोसेसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन आहे. आता फॅक्टर्स बघितले, कोण कोण सॉइलला तयार करतंय, आता कशा कशा पद्धतीनं सॉइल तयार होते, कोण कोण तयार करते. 5 हिरो आहेत आपले, बरोबर. हे 5 हिरो सॉइलला तयार करणार आहेत. आता नेमक्या कोणत्या प्रोसेसेस आहेत ज्याच्यामधून हे 5 फॅक्टर सॉइलला तयार करतात. प्रोसेसेसला 2 डायमेन्शन्स मध्ये आपल्याला डिवाइड करता येतात. काही बेसिक प्रोसेसेस आहेत, काही स्पेसिफिक प्रोसेसेस आहेत. बेसिक आणि स्पेसिफिक मध्ये काय अंतर असतं, बेसिक आणि स्पेसिफिक प्रोसेसेस मध्ये काय अंतर असतं. बेसिक प्रोसेसेस सर्व सॉइल्स मध्ये कॅरी आउट होतात, इररिस्पेक्टिव्ह ऑफ सॉइल टाईप. या बेसिक प्रोसेसेस मुळेच ती सॉइल तयार होते. स्पेसिफिक प्रोसेसेस सगळ्या सॉइल्स मध्ये होत नाहीत. स्पेसिफिक प्रोसेसेसमुळे सॉइलला त्यांच्या टिपिकल सॉइल प्रॉपर्टीज मिळतात. जसं की ब्लॅक कॉटन सॉइल ब्लॅक आहे, अरिड सॉइल सलाईन आहे. त्याच्यानंतर लॅटेरायटिक सॉइल्स किंवा रेड सॉइल ज्या आहेत त्या असिडिक आहेत. हे स्पेसिफिक प्रॉपर्टीज मुळे झालं. आणि दगडाचा भोगा बेसिक प्रॉपर्टीज मुळे झाला, बरोबर. सो बेसिक प्रॉपर्टीज सगळ्या सॉइल मध्ये होणार आहेत, प्लस काही स्पेसिफिक होणार आहेत ज्याच्यामुळे आज ती दिसणारी टिपिकल सॉइल आपल्याला ऑब्झर्व व्हायला सुरू होते. ठीक आहे. हा एक इंटरेस्टिंग आस्पेक्ट लक्षात ठेवा. सो 2 आहेत याच्यामध्ये, बेसिक पेडोजेनिक प्रोसेसेस आणि स्पेसिफिक पेडोजेनिक प्रोसेसेस मध्ये आपण त्याला डिवाइड करतो. बेसिक पेडोजेनिक प्रोसेसेस मध्ये पहिली बेसिक पेडोजेनिक प्रोसेस ऍडिशनची आहे, म्हणजे त्या एरियामध्ये काहीतरी नवं मटेरियल ऍड होतंय. दुसरी बेसिक पेडोजेनिक प्रोसेस लॉसेसची आहे, म्हणजे या एरियातनं काहीतरी मटेरियल निघून चाललेलं आहे. तिसरी ट्रान्सलोकेशनची आहे, एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी त्याच एरियामध्ये चाललंय. आणि सगळ्यात शेवटची ट्रान्सफॉर्मेशनची आपल्याला सांगता येते. स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर तयार व्हायला तिथं सुरू होतं, बरोबर. या झाल्या बेसिक पेडोजेनिक प्रोसेसेस. त्याच्यानंतर स्पेसिफिक प्रोसेसेस मध्ये पहिली स्पेसिफिक प्रोसेस जी आहे ती ह्युमिफिकेशनची आहे, ह्युमस फॉर्मेशनची आपल्याला दिसणार आहे. दुसरी स्पेसिफिक प्रोसेस ह्युमिफिकेशनच्या सोबतच मेलनायझेशनच्या नावाने ओळखली जाते. तो टिपिकल डार्क ब्लॅक कलर जो येतो तो मेलनायझेशनच्या प्रोसेसमध्ये ठेवला जातो. त्याच्यानंतर पॉडझोलायझेशनची प्रोसेस आहे. पॉडझोलायझेशन म्हणजे त्या एरिया मधलं, त्या सॉइल मधलं सगळं मटेरियल लिच आउट करून टाकायचं आणि पॉडझोल तयार करायचा. ठीक आहे. सो हे जनरली फॉरेस्ट एरियामध्ये आपल्याला पॉडझोलायझेशनची प्रोसेस जी आहे ती झालेली दिसून येते. त्याच्यानंतर लॅटरायझेशनची प्रोसेस आहे, सगळं धुवून काढायचं, महाग फेरस आणि अल्युमिनियम ठेवायचं. सो या सॉइल्स मध्ये अल्युमिनियम आणि फेरस फक्त शिल्लक आहे. पॉडझोल सॉइल्स मध्ये अल्युमिनियम फेरस सहित सगळं तिथे निघून गेलेलं आहे. कॅल्सिफिकेशनची प्रोसेस, कॅल्शियम त्या सॉइल मध्ये वाढत चाललाय. डिकॅल्सिफिकेशनची प्रोसेस, त्या सॉइल मधनं कॅल्शियम निघून चाललेलं आहे. त्याच्यानंतर सलिनायझेशन आणि अल्कलनायझेशनची प्रोसेस. सलिनायझेशन म्हणजे त्या सॉइल मध्ये सलिनिटी वाढत चाललेली आहे, सॉल्ट अक्युम्युलेशन आपल्याला दिसून येतं. अल्कलनायझेशनची प्रोसेस म्हणजे इथं बेसिस स्पेसिफिकली कोण वाढत चाललंय, सोडियम वाढत चाललंय, त्याला आपण अल्कलनायझेशनच्या नावाने तिथं ओळखतो. पुढची ग्लेइझेशनची प्रोसेस आहे, जिथं पाणी कंटिन्युअसली एखाद्या सॉइलवर स्थिर आहे, तिथं सॉइलच्या खालच्या बाजूला सॉइलचं स्ट्रक्चर, सॉइलच्या प्रॉपर्टीज बदलतात, कलर बिलर बदलतो, हिरव्या रंगाची सॉइल ती होऊन बसते, बरोबर. सो त्याला आपण ग्लेइझेशनच्या अंडर ठेवणार आहे. आणि सगळ्यात शेवटच्या व्हर्टिकल प्रोसेसेस आपल्याला दिसून येणार आहेत. ठीक आहे. सो या काही स्पेसिफिक पेडोजेनिक प्रोसेसेस आपल्याला दिसतात. मग आता बेसिक पेडोजेनिक प्रोसेसेसचं जर एक्सप्लेनेशन आपल्याला करायचंय, ऍडिशन मध्ये कोण कोण ऍड होतं, तर ऑर्गॅनिक मॅटर ऍड होणार आहे इन द फॉर्म ऑफ लिटर्स, मॅन्युअर्स ऑर द प्लांट रेसिड्यूज.
मिनरल्स मध्ये अल्युवियम, लोएसेस किंवा ऍशेस हे तिथं ऍड होणार आहेत. ऍटमॉस्फेरिक मध्ये आयन्स इन रेन्स ऑर इन डस्ट हे आपल्या सॉइल मध्ये येऊन पडायला सुरू झालेत. आणि अँथ्रोपोजेनिक किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण काय टाकतोय तिथं फर्टिलायझर किंवा कॅल्शियम इन द फॉर्म ऑफ लाईम तिथं टाकायला सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर लॉसेस मध्ये काय काय निघून चाललंय. जनरली सगळ्यात आधी बेसेस निघून जातात. कॅटायन जे आहेत ते निघून जाणार आहेत. बेसिस निघून गेल्यामुळे सॉइलचं ऍसिडिफिकेशन होत असलेलं दिसून येतं. सोबतच लॉसेसमध्ये इरोजनल लॉसेस सुद्धा आहेत, जसं की टॉपसॉइल आपले निघून जाते. गॅसियस मध्ये डिनायट्रिफिकेशन किंवा व्हॉलटायझेशन आपल्याला दिसून येतं. आता याला आपण नंतरच्या एका क्वेश्चन मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. नायट्रोजन लॉसेस फ्रॉम द सॉइल. ओके, आयोगाचा आवडीचा प्रश्न येतो. सो बऱ्याचदा जे बेसिक एलिमेंट गरजेचे आहेत, जे न्यूट्रिशन प्लांटला गरजेचं आहे, जसं की नायट्रोजन गरजेचं आहे, हे नायट्रोजन गॅसेसच्या फॉर्म मध्ये सुद्धा लीच आउट होऊन जातं. व्हॉलटायझेशनच्या फॉर्म मध्ये असेल किंवा डिमिनरलायझेशनच्या फॉर्म मध्ये असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रॉप रिमूव्हल सुद्धा आहे. झाडं सुद्धा सॉइल मधनं काहीतरी काढून घेतात. न्यूट्रिएंट जो आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न तिथं करतात. ठीक आहे. सो ऍडिशन मध्ये काय काय ऍड होते ते मेन्शन करणं अपेक्षित आहे. कुठून कुठून ऍड होते ते मेन्शन करणं अपेक्षित आहे. नुसतं मटेरियल ऍड होणं जय हिंद जय महाराष्ट्र हे लिहून जमणार नाही. ते मटेरियल नेमकं कुठून कुठून यायला लागलं ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचंय. ऑर्गॅनिक मटेरियल ऍड होते, मिनरल मटेरियल ऍड होते, ऍटमॉस्फिअरचा सुद्धा इथं रोल आहे आणि माणसांचा सुद्धा इथं रोल आहे. एवढे जर डायमेन्शन्स तुम्हाला उत्तरामध्ये टाकता आले, पेपर चेकर शोधत शोधत तुमच्यापर्यंत पोहोचल. ठीक आहे. कारण बघा सहसा एवढे डायमेन्शन्स लोकांच्या उत्तरामध्ये नसतात, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर लिचिंग लॉसेस, इरोजनल लॉसेस, लोकल लॉसेस लिहितात बघा, हे गोष्टी लिहितच नाही कोण. सो उत्तर आपलं वेगळं पडतंय. अर्धा मार्क उत्तराचा वाढून जातोय. मला एवढंच करायचं, 19 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क तिथं वाढला तर जवळपास किती मार्क, 8 2 16 7 9 2 18, 9 मार्क वाढले. 9 मार्क 2 पेपरचे म्हणून 18 मार्क वाढले. तुम्ही नाही म्हणलं तरी 2-4 हजार पोरांना मागं सोडलं फक्त एवढ्या एका शहाणपणामुळे. इन आणि आउट आहे, क्लास 1 आणि क्लास 2 आहे. ठीक आहे. सो खूप मोठा डिफरन्स इथं हा अर्धा मार्क तिथं क्रिएट करतो बघा. ट्रान्सलोकेशन मध्ये सॉइल मध्येच वरच्या लेयर्स मधून, सॉइलच्या प्रोफाईल मध्ये असणाऱ्या ज्या वरच्या लेयर्स आहेत, या वरच्या लेयर्स मधून ट्रान्सलोकेशन मध्ये ते खालच्या लेअर मध्ये जायला सुरू झाले. इल्युवेशन म्हणजे एक्झिट आपल्याला तिथं सांगता येतं. लॉसेस फ्रॉम द अप्पर होरायझन्स. इल्युवेशन जे आहे ते अक्युम्युलेशन इन लोअर होरायझन्स आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आणि बायोटर्बेशन आहे. फौना जो आहे तो फौना काय करतोय, मिक्सिंगचं काम तिथं करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आता स्पेसिफिक पेडोजेनिक प्रोसेसेस महत्वाच्या. स्पेसिफिक पेडोजेनिक प्रोसेसेस मध्ये ह्युमिफिकेशन ही पहिली प्रोसेस आहे. सो कन्व्हर्जन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ऑर ऑर्गॅनिक रेसिड्यूज इन टू द ह्युमस, याला आपण ह्युमिफिकेशनच्या नावाने ओळखतो. आणि त्याचा कलर चेंज होणं याला आपण मेलनायझेशनच्या नावाने तिथं ओळखणार आहे. सो ही स्पेसिफिक प्रोसेस जी आहे ती प्लांटमध्ये घडणार आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस पॉडझोलायझेशनची आहे. पॉडझोल म्हणजे सगळं धुवून काढायचं. कुठं दिसतं, कूल, ह्युमिड आणि कोनिफेरस फॉरेस्टच्या एरियामध्ये दिसतं. सगळ्या गोष्टी जसं की फेरस असेल, अल्युमिनियम असेल, ह्युमस असेल, हे आपल्याला टॉप लेयर्स मधून निघून गेलेलं दिसून येतं. सो ए लेयर मधून, सॉइल प्रोफाईलच्या ए लेयर मधनं हे बाहेर पडणार आहे आणि बी मध्ये अक्युम्युलेट होत तिथं गेलेलं आपल्याला सांगता येतं. ट्रान्सलोकेशन थोडक्यात तिथं घडून येते. ठीक आहे. मग ज्या लेयर्स मधून हे बाहेर पडतंय त्या लेयर्स आपल्याला थोड्याशा भुरकट ऍशी स्वरूपाच्या दिसतात आणि जिथं हे चाललंय ते आपल्याला डार्क रंगाच्या दिसून येणार आहेत. आता हे भुरकट लिहू नका, ऍशीच म्हणा आणि डार्क स्पोडिकच म्हणा. ठीक आहे. सो हायली टेक्निकल नाव आहेत. ही टेक्निकल नाव आपल्या उत्तरामध्ये येणं गरजेचं. लेटरायझेशन हे ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये, ह्युमिड क्लायमेटमध्ये, हाय रेनफॉलच्या एरियामध्ये दिसतंय. सगळं निघून जातं. सिलिका बेसिस निघून जातात. महाग फक्त 2च पंटर आपले शिल्लक राहिले, फेरस आणि अल्युमिनियमचे ऑक्साइड्स. याला आपण लॅटरायझेशनची प्रोसेसच्या नावाने तिथं ओळखणार आहे. त्याच्यानंतर पुढची स्पेसिफिक प्रोसेस कॅल्सिफिकेशनची आहे. कॅल्सिफिकेशन आपलं सेमी एरिड आणि सब ह्युमिड रिजन्स मध्ये दिसतं, जिथं कॅल्शियम अक्युम्युलेशन होत असलेलं आपल्याला सांगता येणार आहे. आणि कॅल्कॅरियस लेयर्स जे आहेत त्या बी हॉरिझॉन मध्ये तयार होत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस सलिनायझेशन डी आणि अल्कलनायझेशनची सांगता येते. सलिनायझेशन म्हणजे सॉल्ट बिल्टअप आहे. हा जनरली ड्राय एरियामध्ये आपल्याला दिसून येतो. सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर पाणी जमिनीवर पडलं, थोडंच पडतंय, ते पाणी जमिनीमध्ये मुरतंय. जमिनीमध्ये असलेले सगळे सॉल्ट त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाले,
नंतर पाणी थांबलं, उष्णता वाढायला सुरू झाली, हेच पाणी सरफेसवर आलं आणि वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये निघून गेलं. येताना फक्त खालच्या जमिनीतले सगळे सॉल्ट वरच्या लेअरवर आणून सोडून ते निघून गेलं. म्हणून राजस्थानचा रिजन असेल, गुजरातचा रिजन असेल, जिथं ड्राय एरिया जास्त आहे अशा विभागांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सलिनायझेशन नॅचरली घडलेलं दिसून येतं. आणि जिथं ऍग्रिकल्चरचा रिजन आहे, जिथं इरिगेशन फॅसिलिटी जास्त अवेलेबल आहेत, तिथं अँथ्रोपोजेनिक मुळे घडलेलं सुद्धा आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, दिस इज सलिनायझेशन. त्याच्यानंतर अल्कलायझेशन मध्ये एक्सचेंजेबल सोडियमचे जे आयन्स आहेत याचं डॉमिनेशन आपल्याला दिसणार आहे. स्ट्रक्चर पुअर असतं, क्रस्टिंग दिसतं इथं आपल्याला आणि यांचा पीएच जास्त असतो. ग्लेझेशन जे आहे हे वॉटरलॉग सॉइल्स मध्ये, वॉटरलॉग एरियाज मध्ये आपल्याला दिसणार आहे, जिथं ड्रेनेज चांगल्या पद्धतीचं नाही. ड्रेनेज असतं तर पाणीवर साठलंच नसतं. ठीक आहे, सो इथं बघा जमिनीचा एरिया आहे, आपली सॉइल हॉरायझन आहे आणि इथं वरच्या बाजूला पाणी जास्त काळासाठी साठून राहिलंय. अनएरोबिक कंडिशन्स तिथं तयार होतात, रिडक्शन होतं फेरसचं. ठीक आहे, आणि हे जे झालेलं रिडक्शन आहे याच्यामुळं एक ब्ल्यू ग्रे सॉइल जी आहे ती ब्ल्यू ग्रे सॉइल तिथं तयार होते. थोडीशी ग्रीनिश सॉइल आपल्याला ही दिसायला सुरू होते. याला आपण ग्लेझेशनच्या नावाने तिथं ओळखतो. ठीक आहे, आणि वर्टिक प्रोसेसेस मध्ये स्मेक्टाइट क्लेज जे आहेत या श्रिंक आणि स्वेलच्या सायकलमध्ये जातात. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये आपल्याला हे दिसून येतात. ठीक आहे, ज्याच्यामुळे ब्लॅक कॉटन मध्ये पडणाऱ्या ज्या भेगा आहेत या भेगा आपल्याला तिथं सांगता येणार आहेत. ठीक आहे, सो दिस इज एव्हरीथिंग अबाउट दिस क्वेश्चन. या काही स्पेसिफिक पेडोजेनिक प्रोसेसेस आहेत ज्या आपण डिस्कस केल्या, काही बेसिक पेडोजेनिक प्रोसेसेस आहेत त्या आपण डिस्कस केल्या. ओके, सो पेपरमध्ये यांचं टिपिकल डिस्क्रिप्शन येणं गरजेचं. टिपिकल डिस्क्रिप्शन म्हणजे प्रोसेस काय आहे, कोणत्या एरियामध्ये घडते आणि प्रोसेस झाल्यामुळे सॉइलच्या कॅरेक्टर्स मध्ये काय डिफरन्सेस येतात, एवढ्या 3 गोष्टी प्रत्येक ठिकाणी मला या प्रोसेसेस मध्ये लिहायच्या. ठीक आहे, सो नेमकं प्रोसेस काय आहे, फर्स्ट थिंग हे नोट डाऊन करून घ्या वाटल्यास. प्रोसेसमध्ये काय घडतं, कोणत्या एरियामध्ये ह्या प्रोसेसेस घडतात आणि सॉइल प्रॉपर्टीजला ते कशा पद्धतीनं इन्फ्लुएन्स करतात. लक्षात आलं? याच्या बरोबरच आपले 5 क्वेश्चन जे आहेत हे 5 क्वेश्चन इथं कंप्लीट झालेले आहेत. पहिलं सेशन जे आहे, पहिलं सेशन आपलं इथं कंप्लीट झालेलं आहे. याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम्स असतील तर विचारून घ्या, मग आपण आपलं हे पहिलं सेशन जे आहे ते इथं कन्क्लूड करूयात. तुम्हाला दोन्ही डेटा जो आहे तो डेटा तिथं मी दिलेला आहे. आपलं जी कन्सेप्ट फाईल महत्वाची आहे, कन्सेप्ट फाईल पहिल्यांदा रीड करा, देन आफ्टर मूव ऑन टू द स्ट्रक्चरल पार्ट, देन मूव ऑन टू द मॉडेल क्वेश्चन आन्सर फॉर्म. स्ट्रक्चर तुम्ही, आता मी शॉर्ट नोट्स का काढा म्हणत नाहीये, याच्या प्रिंटआउट काढून घ्या. हे जे तुम्हाला दिसतंय दिस इज युअर फायनल स्ट्रक्चर. स्पेस भरपूर आहे, थोडंफार तिथं तुम्हाला ऍडिशन करता येऊ शकतं. सो ह्याच नोट्स असणार आहेत तुमच्या फायनल वाल्या. एवढंच वाचून जावा, चांगले मार्क यायला पाहिजेत. ओके, काय क्वेश्चन्स असतील तर विचारून घ्या. चालेल, प्रश्न नसतील तर या गुड नोटवर आपलं पहिलं सेशन इथं कन्क्लूड करूया. थँक्यू. थांबून देते.